युवा मेळाव्यात आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो. विचारपीठावरील सर्व मान्यवर, विचारपीठासमोरील आपण सारे मान्यवर आणि माझ्या तरुण भावांनो आणि बहिणींनो, मी दोनच मुद्दे युवांच्या संदर्भात सांगणार आहे आणि मग युवा या ठिकाणी बोलणार आहेत. मला असं वाटतं युवक मित्रमैत्रिणींनो की आपल्यापुढे जी दोन आव्हानं आहेत त्याच्यातलं एक प्रमुख आव्हान आकर्षणांचं आहे. आकर्षण सगळ्यांनाच असतं, पण आपल्यापुढे जी आकर्षणं आणली गेली, चांगल्या आकर्षणांच्या पलीकडची ती कंपन्यांनी आणलेली आहे, माध्यमांच्या मदतीने आणलेली आहे आणि अक्षरशः रोज आपल्याला शेकडो आकर्षणं साथ घालतात, चुकीच्या पद्धतीने साथ घालतात. जे आपल्याजवळ आहे त्याच्यातून आपल्याला समाधान वाटत नाही, खूप खरेदी करावंसं वाटतं. आपल्या मनात शॉपिंगची भावना यावी असा प्रयत्न केला जातो. आपण शॉपिंगला गेलो, खरेदी केली की ते नफा कमावतात, कमावलेला नफा पुन्हा बाजारात टाकतात आणि आपल्याला गरज नसलेल्या अनेक शेकडो हजारो वस्तूंची आकर्षणे आपल्या मनात निर्माण करतात आणि आपण अस्वस्थ होतो. मित्रमैत्रिणींनो, आपल्याजवळ खूप काही कौशल्य असतं आणि आपलं सगळ्यात पहिलं स्वप्न आहे नीट शिकावं आणि नीट पायावर उभं राहावं. आणि या पायावर उभं राहण्याचा जो आपला प्रवास आहे, या प्रवासामधलं सगळ्यात महत्त्वाचं जो अडथळा आहे तो मला आकर्षणांचा वाटतो. एकदा 9वीच्या विद्यार्थ्यांनी घेऊन आम्ही एका मॉलमध्ये गेलो आणि त्या मॉलचं सर्वेक्षण करायला सांगितलं. किती वस्तू आहेत, उपयुक्त वस्तू किती लागतात, त्या किती आहेत, असायला पाहिजे एखाद्या कुटुंबाला आणि तिथं किती आहेत. तर त्यांनी 2 दिवसाच्या सर्वेक्षणात असं शोधलं की एखाद्या कुटुंबाला, चांगल्या स्थितीत असेल कुटुंब तर दर महिन्याला 350 वस्तू फक्त लागतात आणि त्या मॉलमध्ये किती वस्तू विक्रीला असल्या पाहिजे, तर वेगवेगळे ब्रँड असतात की नाही, तेलाचे, साबणाचे, कपड्याचे, तर त्यांना असं वाटलं की 30,000 वस्तू विक्रीला असल्या पाहिजे. 30,000 वस्तूचे 10-20-100 प्रति एवढं आपण समजू शकतो. पण त्यांनी मॉलमध्ये मोजलं तेव्हा 1,72,00,000 आणि काही हजार वस्तू विक्रीला होत्या आणि आपल्याला लागणाऱ्या 30,000 वस्तूंच्या पलीकडच्या वस्तू जास्त होत्या, ज्याचं आपल्याला खूप आकर्षण वाटतं, जे मिळत नाही. काही मुलं कशी बोलतात, मुलांच्या मध्ये आपण काम करतो तर एक म्हणतो माझा बाप लई कंजूस आहे, दुसरा शिवीच घालतो. एकाने असं मांडलं, एकाने म्हणतात माझा जन्म अंबानीच्या घरात का नाही झाला. हे जे वरकरणी जे तरुण चुकलेले वाटतात आपल्याला, त्यांना चुकवलं या बाजारपेठेनं चुकवलेले, कंपन्यांनी चुकवलेले. मित्रमैत्रिणींनो, आपली स्वप्न असली पाहिजे, आपली आकर्षणं असलीच पाहिजे, पण त्या आपल्या गरजा ज्या आहेत त्या गरजेनुरूप असली पाहिजेत. जे आपल्याला अजिबात शक्य नाही अशी स्वप्न आपण पाहावी असा प्रयत्न बाजाराला होतो आणि जे मार्केटचं जाळं आहे तरुण मित्रमैत्रिणींनो, त्या जाळ्यात आपण अडकतो. दुसरा एक मुद्दा आहे बहुसंख्य. आपण जाणतो की आपण कष्टकरी आहोत, बहुजन आहोत आणि आपल्याला स्कॉलरशिप्स हवी असते, काही खुश हवा असतो. पण स्कॉलरशिपच्या ज्या योजना आहे शासनाच्या, आम्ही दीर्घकाळ आता त्याच्यात काम करायला लागलेलो आहे. सगळ्या ऑनलाईन आहेत आणि सगळ्या साईट बंद असतात, मध्यरात्री केव्हा तरी सुरू करतात आणि साईटला प्रॉब्लेम म्हणतात. साईटला प्रॉब्लेम नाहीच आहे, स्कॉलरशिप द्यायच्याच नाही. अल्पसंख्याकांचा काही 3 स्कॉलरशिप यंदा बंदच करून टाकल्या त्यांनी. आणि आमचा अभ्यास असा आहे, खूप शास्त्रीय निकष नाही आहे, पण आमचा अभ्यास असा आहे की अल्पसंख्याकांमधले 60% सुद्धा विद्यार्थी स्कॉलरशिपला अर्जच करत नाही आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र अपलोड करायला पाहिजे, ती कागदपत्र नाही. आधार नाही, आधारवरचं नाव वेगळं आहे, तर याच्यावरचं वेगळं आहे, जन्मदाखल्यावरचं वेगळं आहे. इतक्या अडचणी आहेत गरिबांना त्यांच्या हक्काचं स्कॉलरशिपच्यासाठी. तर तो अडथळा जो आहे तो पण आपल्याला पार करायचा आहे. आणि मला असं वाटतं मित्रमैत्रिणींनो की आपल्या पिढीला एक दोष दिला जातो की आपण खूप मोबाईलवर असतो, इंटरनेटवर असतो. तर सार्वजनिक जेव्हा इंटरनेटवर असतं तर इंटरनेट खूप उपयुक्तपणे आपल्याला पुढं नेणार, आपल्या माहितीमध्ये, ज्ञानामध्ये विस्तार करणाऱ्या असंख्य साईट्स, क्लिप इंटरनेटवर आहेत. पण आपण मात्र सोशल मीडियामध्ये किंवा पोर्नोग्राफीमध्ये अडकवलं जातं आपल्याला. मला असं वाटतं पोर्नोग्राफी आता जगात पसरणारा सगळ्यात गंभीर व्यसन आहे, सगळ्यात वाईट आजार आहे आणि आपण त्याच्यात अडकतो. आणि मला असं वाटतं की सोशल मीडिया किंवा पोर्नोग्राफी याचे दुष्परिणाम प्रचंड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं जे स्वप्न आहे, शिक्षणाचं स्वप्न, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न, त्याच्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो. आत्ता ज्या 81 संस्था या ठिकाणी आपल्याला फलकावर दिसली, खरं म्हणजे 125 संस्था आहे, पण 81 संस्थांनी नाव नोंदणी केली. तर या सगळ्या संस्था, संघटनांना, मित्रमैत्रिणींनो, आम्हाला आहे ना तुमच्यासोबत राहायचं आहे. तुमचा जो प्रवास आहे स्वतः शिक्षणाचा, नीट शिकण्याचा आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, त्याच्यासोबत राहायचं आहे. किती अडथळा आला तर आपल्या हक्काच्या स्कॉलरशिप मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला इंग्रजी बोलता येत नसेल तर इंग्रजीचं शिक्षण घ्यायचं. खूप चांगले लघुपट
आणि इंटरनेटच्या चांगल्या साईट्सचा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे. गेल्या 4 महिन्यात कुठले शोध लागले, उपयुक्त कुठले आपल्यासाठी, ते आपल्यापर्यंत न्यायचं आहे. या सगळ्या प्रवासात आम्हाला तुमच्यापर्यंत यायचं आहे आणि हे सांगण्यासाठी हा युवा मेळावा आहे. याची संकल्पना इथं भाषणबाजी नाही आहे, आपल्याला ऐकवण्यासाठी नाही आहे. जसं मेरी बात सुनूचं आपण ऐकलं तसं आपण या ठिकाणी मांडावं, युवकांनी येऊन मांडावं ऐकण्यापेक्षा ते आहे. आणि या फक्त समारोपाला संजय मंगू आणि प्रमोद दिगुडकर थोडा वेळ बोलणार आहे, परंतु आपला मेळावा आहे. मी पुन्हा एकदा युवा साथींचं मनापासून स्वागत करतो. आणि पुण्यामध्ये या ठिकाणी 81 संस्थामधली आणखी एक संस्था आहे सान्स फाउंडेशन. तर चुडम तालीम परिसर आहे, अतिशय गरीब वस्तीचा परिसर, त्या वस्तीमध्ये काम करणारी ही संस्था आहे. आणि इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमधून त्या वस्तीत राहणारी फलक खान जी आहे, जिने पांडुरंग चौरेच्या साथीने आजच्या सगळ्या या सांगता सोहळ्याचं उद्घाटन केलं, तिच्या भाषणाने आजची सुरुवात होईल. मी फलकला विनंती करतो, फलक तू या ठिकाणी बोलव. फलक हिंदीतून बोलणार आहे, आपण समजून घेऊया. फलक. हाय सभी को। तो मैंने जितना भी साने गुरुजी के बारे में सुना है, मेरे बड़ों से सुना है, मेरे टीचर से सुना है, तो जितना भी सुना है कि वो एक बहुत अच्छे टीचर थे, एक बहुत अच्छे लीडर थे, उनको मैं पूरे दिल से प्रणाम करती हूँ। और जितने भी सीनियर्स हैं यहाँ पर उन्हें भी नमस्ते और थैंक यू सो मच मुझे ये चांस देने के लिए कि मैं इधर आऊँ और कुछ बोलूँ यूथ के ऊपर। मैं आपको एक कहानी बताने जा रही हूँ। एक कहानी जो एक लड़की की है जो एक छोटी सी बस्ती में रहती है। मैं बता दूँ वो लड़की ऐसी है कि वो बहुत ज़्यादा बोल्ड है, बहुत मुंहफट है, फुल ऑफ एनर्जी है, टॉकेटिव है, बहुत ज़्यादा पोटेंशियल है उसमें। उसने बचपन से 12th स्टैंडर्ड तक उसने अच्छे ही पढ़ाई की है, अच्छे ही मार्क्स लाए हैं। तो जैसे उसका 12th स्टैंडर्ड क्लियर होता है ना, तो जैसे बोलते हैं कि 12th के बाद एक रियल स्ट्रगल स्टार्ट होती है हर एक बच्चे की, तो उसकी भी कुछ वैसे ही स्टार्ट हुई थी। उसको एक ऑफ़र आया था जॉब का, जो कि एक क्लिनिक से था, पार्ट टाइम जॉब का। उसको 6 घंटे काम करने होते थे, तो वो मैनेज करने के बाद भी उसके पास और भी रिस्पॉन्सिबिलिटीज़ है। अभी वो एक लड़की है तो हो गई ही रिस्पॉन्सिबिलिटीज़, थोड़ा बहुत घर का काम होता है और फिर पढ़ाई भी होती है खुद की, तो जॉब और दोनों को मैनेज करना थोड़ा डिफ़िकल्ट होता है। सबके लिए होता है, उसके लिए भी था। और फिर उसको नीट भी करना था, तो नीट की भी पढ़ाई करनी थी। उसके एम्बिशंस बहुत बड़े थे, उसके सपने बहुत बड़े थे। उसको डॉक्टर बनना था, उसको CA बनना था, उसको सब कुछ बनना था। उसको सब कुछ चाहिए होता है कि मुझे ये भी करना है, ये भी करना है, ये भी करना है। पर और वो ऐसी भी थी कि एकदम फ्री रहने वाली, एकदम फ्रीडम से रहने वाली थी। पर उसको ये नहीं पता था कि टाइम बहुत इम्पोर्टेंट होता है किसी की लाइफ में। टाइम चला गया तो नहीं होता है कुछ भी चीज़ें। तो जैसे उसने उसका 12th क्लियर किया, उसके बाद उसने नीट के लिए प्रिपरेशन स्टार्ट की, पर नीट का अटेम्प्ट हुआ और वो क्लियर नहीं हुआ। तो उसने सोचा घर में बात करने की वजह से और घर वाले भी, मम्मी डैडी वॉज फुल सपोर्टिव, एकदम सपोर्ट करने वाले। ठीक है तू कर, तुझे जो करना है तू कर, हम हैं। तो मम्मी डैडी ने सपोर्ट किया कि ठीक है एक और के गैप ले ले, फिर तू नीट कर। उसने वो पूरा ईयर गैप लिया, दिसंबर तक कि उसने नीट के बारे में कुछ भी नहीं पढ़ा। फिर उसने दिसंबर से पढ़ाई स्टार्ट की और फरवरी में आके उसका माइंड चेंज हो गया कि मुझे नीट करना ही नहीं है, मुझे रिसर्चर बनना है। तो वो एकदम टर्न बैक था कि इतना 1 साल का गैप ले लिया, इतना ईयर वेस्ट कर लिया, अभी कैसे होगा। फिर कोई कॉलेज में एडमिशन इतना अच्छे से नहीं हो पाता है, बहुत सारे रेस्ट्रिक्शंस होते हैं कि इतना % मार्क्स आएंगे तो ही एडमिशन होगा, ऐसे होगा वैसे होगा। तो उसने क्या किया, उसके एडुकेटर्स जो थे, जो कि उसके संस्था से थे, उन्होंने उसको बहुत सजेस्ट किया, हर एक पॉइंट पे सजेस्ट करते थे कि तू एक टीचर मटेरियल है, तुझे ये करना चाहिए, तू रिसर्चर भी बन सकती है। सिर्फ डॉक्टर के बाद दुनिया ख़त्म नहीं होती है, उसके आगे भी होता है, जैसे रिसर्चर होता है, बहुत सारे एक्सप्लोजर्स हैं। तो उसको बहुत
सेकेंड नीट का अटेम्प्ट हुआ, वो भी क्लियर नहीं हुआ। फिर ज़्यादा डिप्रेस्ड हो गई कि यार अभी नहीं हुआ, फिर अभी क्या बोलेंगे, घर में क्या बोलेंगे, क्या होगा, क्योंकि एक लड़की है, उसके पास ज़्यादा टाइम होता नहीं है। तो उसने फिर बीएससी चूज़ किया, वो बीएससी करने लगी। उसके बीएससी कंप्लीट करने का रीज़न ये था कि उसको ज़्यादा टाइम वेस्ट नहीं करना था। अभी कर लेते हैं, बाद में डॉक्टर ही बनना है ना, तो इन फ्यूचर कभी भी पढ़ाई हो सकती है, थोड़ी अभी ही पढ़ के ख़त्म होने वाला है, तो इन फ्यूचर कभी भी डॉक्टर बन सकते हैं। फिर उसने बीएससी के लिए प्रिपेयर किया, मतलब पूरा माइंड को प्रिपेयर किया, ठीक है बीएससी करते हैं। फिर उसने बीएससी के लिए ज्वाइन किया और उसने बीएससी के लिए एडमिशन ले लिया। फिर घर वालों को मनाना इज़ वेरी डिफिकल्ट कि बीएससी करेंगे, ऐसे करेंगे, वैसे करेंगे, क्योंकि घर वाले में सिर्फ मम्मी डैडी नहीं आते ना, फिर दादा आते हैं, दादी आते हैं, तो सबको मनाना इज़ थोड़ा डिफिकल्ट कि अभी नीट से स्विच बीएससी कैसे कर सकते हैं। वो भी कर लिया, मम्मी डैडी ने संभाल लिया कि ठीक है हम करते हैं। मम्मी डैडी ने बता दिया कि बीएससी कर रही है, ऐसे कर रही है, वैसे कर रही है, तो वो बीएससी ओपन यूनिवर्सिटी से करती है। पर फिर ओपन यूनिवर्सिटी से करेगी तो प्रैक्टिकल्स का होंगे, ये क्या होंगे, तो जैसे उसकी संस्था थी ना, तो उसकी संस्था के साथ एक कोलैबोरेशन है किशोर भारती का, तो उधर उन लोग ने एक स्टेम लैब खोला है जहाँ पर वो उसके सारे प्रैक्टिकल्स कर सकते हैं, मतलब जितने भी बीएससी के लिए रिलेटेड है। अभी वो बीएससी करते करते वो अभी टीचर का भी कोर्स ऑलमोस्ट कर रही है, उसके संस्था में वो पढ़ाती भी है, प्लस वो उसके एक्स्ट्रा क्लासेस भी लेती है, ट्यूशन्स क्लासेस वगैरह। क्या आपको नहीं लगता कि ये सब करने में उसको बहुत सारी प्रॉब्लम्स आई होगी, बहुत डिप्रेस्ड हुई रहेगी, बहुत रोई होगी, बहुत इश्यूज हुए रहेंगे फैमिलीज़ के बीच में, उसके बीच में, जैसे सबके साथ होता है, सभी यंगस्टर्स के साथ होता है, वैसे उसके साथ भी हुआ। बहुत सारी इश्यूज आए, बहुत सारी रिस्पॉन्सिबिलिटीज़ थी, पर उसने कभी हार नहीं माना, मतलब उसने कभी भी गिव अप नहीं किया, कभी भी नहीं। वो हमेशा खड़ी रही कि ठीक है ये भी आए ना, ये भी फेस कर लेंगे, इसके नेक्स्ट वीक पे। क्यों? क्योंकि उसके सपोर्ट सिस्टम में थे, उसको पता है कि मेरे को सपोर्ट करने के लिए बहुत लोग हैं, जैसे उसके मम्मी है, डैडी है, वैसे उसके दीदी है, भैया है, जो जितने इम्पोर्टेंट उसके लिए उसके मम्मी डैडी है, उतने ही इम्पोर्टेंट उसके लिए उसके दीदी भैया है। तो वो उन लोगों को बहुत ज़्यादा सुनती है, मानती है, उनके नक्शे कदम पर चलती है। तो आपको नहीं लगता कि बहुत सारे प्रॉब्लम्स आए थे, पर उसने अच्छे से उनका सामना किया, अच्छे से स्टैंड बाय रही कि नहीं मैं नहीं गिव अप करूँगी एंड एवरीथिंग। क्या आपको पता है इस कहानी में वो जो लड़की थी वो कौन है? हाँ, वो इस कहानी की लड़की मैं ही हूँ, मैंने भी ये सब किया है एंड मैं अभी बीएससी कंप्लीट कर रही हूँ ओपन यूनिवर्सिटी से, और मैं बहुत ज़्यादा खुश हूँ कि मैं ओपन यूनिवर्सिटी से बीएससी कंप्लीट कर रही हूँ और मेरे साथ सास फाउंडेशन जुड़ा है, क्योंकि वो मुझे इतना एक्सपोजर देते जो किसी ने नहीं दिया। मैंने किसी से एक्सपेक्ट भी नहीं करा था कि वो मुझे उतना एक्सपोजर देंगे जितना सास फाउंडेशन। थैंक यू सो मच सबके लिए कि मुझे इतना सपोर्ट किया एवरीथिंग। बस यही बोलना चाहूँगी कि कभी गिव अप मत करना। उसने उसको खुद को खोजने की जर्नी स्टार्ट की है। सभी यंगस्टर से यही रिक्वेस्ट है कि वो भी जल्द से जल्द कर दे, बहुत देर ना हो जाए। हम सब साथ हैं और हम सब एक हैं। थैंक यू। अंजली चंदन कैखावाले आता बोले। अंजली तू सुरुवात. मी पण पहिल्यांदा बोलते स्टेजवर. माझं पण थोडं म्हणजे ठीक वाटतं. माझं नाव अंजली चंदन कैयावाले. मी इयत्ता याच कॉलेजमध्ये शिकत आहे, इयत्ता 12वी कॉमर्स. मी या विषयावर बोलत आहे. शिक्षण म्हणजे काय? शिक्षणामुळे डिग्र्या मिळतात, काय पण बनू शकतो आपण, मोठं पण होऊ शकतो. अजून कधी घेतलं नाही शिक्षण तर मग नाही आपल्याला जमून. शिक्षणामुळे आता जे घेत नाही ते खालतीच असतात, जे घेतलं तर ते खूप मोठे मोठे होतात, अजून कुठं बाहेर देशात पण गेले जातात. शिक्षण म्हणजे हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे आपले भविष्य उज्ज्वल बनले जाते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय. शिक्षण घेतल्याने आपल्या वेगवेगळ्या ओळखी निर्माण होतात. आपल्या बुद्धीचा उपयोग चालना मिळतात बुद्धीला. शिक्षण व्यक्तीला जीवनातील विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण करून देतात. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर,
वकील, अजून शिक्षक, पायलट इत्यादी. व शिक्षण घेतल्याने एवढंच मिळतं तर नाही, त्याबरोबरच आपल्याला समाजामध्ये मानही मिळतो. त्यामुळे सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यायचे हवे. त्यामुळे शिक्षण हा व्यक्तीला मूलभूत हक्क आहे. व्यक्तीचा अंजली पहिल्यांदा बोलली, तिने सुरुवात केली, यापुढे ती दणदणीत भाषण करेल असं खात्री विश्वास वाटतो. त्याच्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो, नांदेड जिल्ह्यातल्या भातखेडा गाव आहे छोटंसं. इथं जिल्हा परिषदेत शिकणारा 9वीचा तरुण आहे. त्याचं नाव आहे सारंग पिटलेवाड. तो 9वीला असून त्याला मेळाव्याची बातमी समजली आणि मला यायचं आणि मला बोलायचं असं म्हटलं आहे. आणि सारंग आपल्याशी बोलणार आहे त्याच्या स्वतःच्या वाचनावर. सारंग, तुझं स्वागत आहे, बोला. नमस्कार, मी सारंग शिवाजी पिटलेवाड, जिल्हा परिषद प्रशाला भातखेडा, तालुका जिल्हा लातूर या शाळेतून मी इयत्ता 9वीच्या वर्गात शिकतो. आज मी ज्यावेळेला इथं सकाळी आलो होतो तेव्हा इथं साने गुरुजींचं केलेलं प्रेझेंटेशन पाहिलं. इथं खूप मस्त असं सजावट वगैरे केलेली आहे आणि त्यासाठी मी या फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे, साने गुरुजींच्या सर्व प्रेमींचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मला ते खूप आवडलं. आपल्या राष्ट्र उभारणीसाठी साने गुरुजींचं जे स्वप्न होतं की आपल्याला विषमता विरहित राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि माझं असं ठाम मत आहे की असं आपल्याला राष्ट्र उभारणी करण्यासाठी वाचनाचं खूप खूप महत्त्व ठरतं. आपल्याला वाचलं पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या देशाचा युवा वाचणार नाही, वाचनालयात धुळखात पडलेली पुस्तकांना हात लावणार नाही, तोपर्यंत आपण आपला देश पुढे जाऊ शकत नाही असं मला वाटतं. माझे बाबा याच विचाराचे आहेत. ते स्वतः शिक्षक असल्यामुळे मी ज्यावेळेला लहान होतो तेव्हा त्यांनी मला फास्टर फेणे हे 12 भागवतांच्या पुस्तकांचा संच आणून दिला. त्यातून मला माझ्या मनात धाडस निर्माण झालं. प्रश्न विचारण्याचं कुतूहल जे आहे ते माझ्या मनात निर्माण झालं. त्यानंतर मी बोक्या सातबंडे वाचलं. बोक्या सातबंडे वाचल्यानंतर मी अनेक साप्ताहिके, मासिके, नियतकालिके वाचू लागलो. या नियतकालिकांतूनच मला द हिंदू या पेपरची आवड निर्माण झाली. द हिंदूचं आताही येतं ते यंग वर्ल्ड नावाचं एक तरुणांसाठी आणि विशेषतः बालवयातील मुलांसाठी एक नियतकालिक निघतं. त्यातील भूमी या संस्थेशी व्हॉलंटिअर करून मी 7वीत असताना प्लास्टिक बॅग्सचा वापर आपण टाळायला हवं, त्यासाठी आपण कापडी पिशव्यांचा वापर करायला हवं, यासाठी जनजागृती केली होती. त्यासाठी अनेक गावांमध्ये फिरलो होतो आणि मला त्याचा खूप छान अनुभव आला होता. आणि मला हे सांगावंसं वाटतं की मी हे करू शकलो कारण मला जे वाचनात आलेलं आहे आणि त्यामुळेच मला तो धाडस निर्माण झाला. अनेकदा माझे आणि माझ्या वर्गात असणाऱ्या शिक्षकांशी माझ्या याबद्दल वादही होतात. त्याबद्दल मी थोडक्यात पुन्हा बोलणारच आहे. पण फक्त आणि फक्त मराठी वाचनच नाही तर लहानपणी मी इंग्रजी वाचनही करायचो. त्यामुळे मला असं वाटतं की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असूनही माझी इंग्रजी त्यामुळे खूप खूप छान आहे. मी शशी थरूर यांचं थरूरू सोरस हे पुस्तक काही वर्षांपूर्वी वाचलं होतं. 53 शब्दांचं अतिशय छान आणि मस्त असं ते पुस्तक होतं. मला ते खूप भारी वाटलं. सोबतच ॲरिस्टॉटल्स मेलबॅग हा पुस्तक मी लहान असताना वाचलं होतं. तेही मला खूप भारी वाटलं. हळूहळू माझी ओळख माझ्या वडिलांनी साधना या साप्ताहिकाशी करून दिली. साधना साप्ताहिक मला असं वाटतं की ते विशेषतः मराठी भाषिकातील जे तरुण आहेत, जे युवा आहेत, त्यांच्या भविष्यासाठी, आपल्या राष्ट्राच्या भविष्यासाठी एक उज्ज्वल, एक चांगली पिढी बनवण्याचं काम जे आहे ते साधनाचे संपादक व त्यांची सर्वच टीम करते असं मला त्या साधनाच्या सर्व साप्ताहिके, त्यांचे विशेषांक वाचून जाणवलं. साधनाचं बालकुमार अंक आणि युवा अंक मी साधारण 7वी-8वी पासून वाचायला लागलो. तेही मी माझ्या वडिलांसोबत वाचायचो आधी. त्यातूनच एका युवा अंकात मला नांदेडच्या डॉक्टर सूरज येंगडे यांची ओळख झाली.
डॉक्टर सूरज येंगडे हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना की लहानपणापासूनच आपल्या भारतात असलेल्या जाती व्यवस्थेशी लढावं लागलं आणि त्यातूनच त्यांनी पुन्हा संघर्ष करत आज ते हार्वर्ड विद्यापीठात त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. ही फेलोशिप घेतच त्यांनी त्या युवा अंकात असं लिहिलेलं होतं की अमेरिकेतली एकही मीडिया संस्था अशी राहिलेली नाही ज्यांनी येंगडेंची मुलाखत घेतलेली नाही. इतकं प्रखर व्यक्तिमत्व आपल्या भारताला लाभलेलं आहे. त्यांचं कास्ट मॅटर्स नावाचं एक पुस्तक होतं, ते मी त्याच्यानंतर मागवलं होतं आणि तेही वाचलं. कास्ट मॅटर्स हे पुस्तक सर्वांनी वाचावं असं आहे. त्यातून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात कधीही न जाणवणारा, कधीही न दिसणारा आपल्या समाज व्यवस्थेची जी विषमता आहे, जी सामाजिक विषमता आहे, जी आजही आपल्या अनेक ग्रामीण भागामध्ये प्रखरतेने दिसून येते, ती आपल्याला कळते. त्यातील एक छोटंसं उदाहरण मी इथं सांगू इच्छितो. सुरुवातीच्याच काही पानात सूरज येंगडेंनी लिहिलेलं आहे, I have a devastating experience to give. When I was a small child, I used to accompany my grandmother to her humbling job of toilet sweeping. I once accidentally used that toilet and the housemaker, the house owner stripped on us. The house owner scolded us, and that was the day when I got to know the ugly caste divide system of our country, of my nation, and I got to know that I am something different from these people. ही इतक्या लहान वयापासून त्यांना हे असं जाणवलं, हे असं त्यांच्या मनात हे बिंबलं, त्यामुळे ते पुढं चालून इतके मोठे व्यक्तिमत्व बनले असं मला वाटतं. मलाही त्यांचं हे पुस्तक वाचल्याच्या नंतर त्यांच्यासारखंच आपणही व्हावं असं प्रकर्षानं वाटलं आणि मी त्यासाठीच प्रयत्नही करणार आहे. मित्र हो, आपण सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आपण सोशल मीडियाचा खूप वापर करतो. सोशल मीडिया, इंटरनेट याद्वारे आपल्याला आपल्या भारताच्या स्वातंत्र्याविषयी, स्वातंत्र्य लढ्याविषयी, विशेषतः 2014पासनं आपल्या स्वातंत्र्य लढ्यात काम केलेल्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्व गांधी, नेहरू यांच्याविषयी फेक इन्फॉर्मेशनचा एक खूप मोठा कॅम्पेनिंग, फॉल्स कॅम्पेनिंग, प्रोपगंडा जे आहे ते करण्याचं हे फेसिस्ट लोक करत आहेत. त्यासाठी आपण खरा इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासाबाबतीत पुस्तके वाचली पाहिजेत असं माझ्या बाबांचं मत असल्यामुळे मी गेल्या वर्षीपासून हे वाचत आहे. आणि सर्वात पहिल्यांदा डॉक्टर रामचंद्र गुहा यांचं इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक मी वाचलं. या पुस्तकानंतर मला खूप असे संदर्भ कळले. आपला भारत स्वातंत्र्य कसा झाला, स्वातंत्र्यापूर्वीचा आपला काळ कसा होता आणि आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनत असताना आपल्यासमोर किती विशेष मुद्दे होते. त्या आपल्या संविधान सभेत बसलेल्या 2 मेंबर्सचे किती जरी टोकाचे मतभेद असले तरी त्यांचं ध्येय एक असल्यामुळे त्यांच्यामध्ये मनभेद कधी झाले नाहीत आणि म्हणून आपल्या देशाला डॉक्टर आंबेडकरांच्या मुळे व त्या सर्व संविधान सभेत असलेल्या लोकांमुळे इतकं चांगलं संविधान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर कुमार केतकर यांचं लढे स्वातंत्र्याचे हे पुस्तकही आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी खूप छान माहिती मिळवून देतं. आपल्या देशात, आपल्या जगात असणाऱ्या या सर्व गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत. साने गुरुजींचा जो विचार प्रवाह आहे त्यासमोर आज अनेक संकटे आहेत. त्या संकटांना आपल्याला सामोरं जायला हवं आणि त्या संकटांना सामोरं जाण्याचं एकमेव जर आपल्याकडं काही आपण काय म्हणू शकतो त्याला जर वे असेल, जर पर्याय असेल तर ते फक्त आणि फक्त वाचन आहे. म्हणूनच इथे बसलेल्या सर्व युवांना मी असं नम्र विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी मिळून वाचावं, वाचनालयात जावं आणि चांगली पुस्तके वाचून आपणही आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी आपलं योगदान द्यावं. सोशल मीडियाशिवाय आपण तयार होऊन वाचनालयात जाऊया, आपल्या देशाचा आपला खरा इतिहास जाणून घेऊया, आपला देश घडूया आणि चला साने गुरुजींच्या स्वप्नातील विषमता विरहित राष्ट्र घडवूया. मला इथे बोलण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल विशेषतः बहाळकर सर यांचे मी खूप खूप आभार मानू इच्छितो आणि एक छोटीशी साने गुरुजींचा एक प्रसंग सांगून मी थांबू इच्छितो. मित्रो,
साने गुरुजी ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला त्यांच्या आईंनी त्यांना एकदा बाहेर आंघोळ घातली होती. त्याकाळी आजच्यासारखी शौचालये, प्रसाधनगृहे वगैरे नव्हती. त्यामुळे मग तिथे उघड्यावरच त्यावेळी आंघोळ करण्याची प्रथा होती. तर तसंच साने गुरुजींना त्यांच्या आईने आंघोळ घातली होती आणि त्यानंतर तिथे खूप चिखल असल्यामुळे साने गुरुजी त्यांच्या आईला म्हणतात की आई अगं तू इथं पदर टाक, म्हणजे मी त्याच्यावरती पाय ठेवून घरात येईन, नाहीतर मग माझ्या पायांना ही माती लागेल, मी घाण होईल. त्यावर त्यांच्या आई अतिशय छान उत्तर देते. ती म्हणते, बाळा शरीराला घाण लागेल याची तू काळजी करू नकोस, मनाला घाण लागू नये याची तू काळजी कर, मनाला कधी तुझ्या घाण लागू देऊ नकोस, तू मोठा हो. श्यामची आईसारखी आई खरंच आजच्या काळात मिळणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. धडपडणारा श्याम यातील ही छोटीशी गोष्ट होती, कदाचित आपल्याला माहीतही असेल. तर इथे मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण सर्वजण माझं ऐकून घेतलात त्याबद्दलही आभार. खूप खूप धन्यवाद. तरुण पिढी किती आशादायी आणि आपल्याला प्रेरणादायी असू शकते याचे उदाहरण आहे. सर्वांच्या वतीने हे पुस्तक तारंगार. मी अमन आणि रिजवानला पुढे येऊन बसण्याची विनंती करतो. सृष्टीची तयारी बहुधा झाली. आता सृष्टी जी अडखळली होती आता आत्मविश्वासाने बोलणार आहे. आज मी तुमच्यासमोर मैत्री याविषयी थोडंसं बोलणार आहे. मैत्री ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या आयुष्यात अनमोल दागिना आहे. मैत्री ही आपण कोणासोबत करायची आणि कशी करायची हे आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे. आपल्यासोबत घरच्यांनंतर न असणारी व्यक्ती म्हणजे आपले मित्र किंवा मैत्रीण असते, आपला आधार म्हणून. सृष्टीसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. सृष्टीने आज सुरुवात केली आहे, पण पुढे जेव्हा बोलेल ती न अडखळताना स्पष्ट आपली मतं मांडेल असं आपण. सभी को मेरी तरफ से सुप्रभात. जब मैं यहाँ पर अंदर आया तो मुझे एक अलग सी फीलिंग महसूस हुई, एक अपनापन सा महसूस हुआ. और मुझे यहाँ पर अंदर आकर सामने दो शब्द बोलने के लिए टाइम दिया, इसके लिए आप सबका बहुत बहुत शुक्रिया. मैं यहाँ पर जो बोलने वाला हूँ वो दोस्ती के ऊपर बोलने वाला हूँ. दोस्ती एक ऐसा रिश्ता है जो किसी धर्म को देखकर नहीं किया जाता, किसी जाति को देखकर नहीं किया जाता, या ब्लड ग्रुप या चेहरा गोरा काला मोटापन किसी चीज़ को देखकर नहीं किया जाता. दोस्ती जिससे हो जाए वो दोस्त पूरी जिंदगी भर उसका दोस्त रहता है. दोस्ती एक ऐसा रिश्ता है जिसके बारे में जितना बोले उतना कम है. जैसे स्कूल में दोस्त होते, अगर टीचर ने किसी को कुछ कहा कि तुम बाहर चले जाओ, तुमने होमवर्क नहीं किया, तो उसका सच्चा दोस्त जो होता है वो बोला मैं भी बाहर चला जाऊँगा. अगर इसे बाहर निकाला तो मैं भी बाहर चला जाऊँगा. अगर किसी को पनिशमेंट देते हैं तो दूसरा दोस्त बोलता है कि मुझे भी दो कि मैंने भी ये काम किया है. अभी हमारे स्कूल में जब लंच टाइमिंग से बच्चे लेट आते हैं, अगर किसी का दोस्त अंदर है और कोई बाहर बैठा है तो अगर बाहर से पनिशमेंट दे रहे तो वो भी बाहर चला जाता है कि मैं भी पनिशमेंट लूँगा साहब. ये एक सच्चा दोस्त होता है. दोस्ती के बारे में जितना कहें उतना कम है. तो मैं दो शब्द बोलकर अपनी बात खत्म करूँगा. वो कैसे लोग होते हैं जिन्हें हम दोस्त कहते हैं, वो कैसे लोग होते हैं जिन्हें हम दोस्त कहते हैं. न कोई खून का रिश्ता न कोई साथ सदियों का, मगर एहसास अपनों सा वो अनजाने दिलाते हैं. वो कैसे लोग होते हैं जिन्हें हम दोस्त कहते हैं. शुक्रिया. गुजरात से जो हमारे साथी आए उसमें से रेखा चौधरी हमारी अपनी बात रखेंगी. रेखा जी आइएगा. साने गुरुजी के 125वें अभियान के कार्यक्रम के उपस्थित में मान्यवर सभी लोग और अलग अलग राज्य से आए साथियों, सभी को जिंदाबाद जिंदाबाद. हम तो ऐसे सेवा दल के साथ जुड़े तो पहले से तो हम साने गुरुजी को नमन करते हैं, क्योंकि उसके बारे में हमें जानना और ये काम करना हमारे लिए बहुत बेहतर काम है. हम पहले ये काम कर रहे थे शुरुआत में तो महिलाओं के साथ जुड़ के काम किया. बाद में सोचा यहाँ आके देखा
और वर्धा में, नागपुर में ट्रेनिंग रखी गई। तो बच्चों के साथ ऐसे बहुत सारी एक्टिविटी हो रही थी। ये एक्टिविटी देखकर हमें सोचते हैं कि गुजरात में भी ये अभियान शुरू करना चाहिए। अभी यहाँ आए और 2-4 बच्चों ने इतना अच्छा खुद का अनुभव किया, तो ऐसा देखकर हमें भी लगता है कि ये सोच जो है, पहले छोटे बच्चे के साथ बैठकर ये चर्चा करनी चाहिए और बाद में स्कूल में जाकर कुछ प्रवृत्तियाँ करना चाहिए, चाहे खेल हो या गाना हो, कुछ शिक्षा रचनात्मक कार्य हो, ऐसा कुछ लेकर हमें उसके जो बच्चों के साथ है बीज जो है उसका विचार जो है साने गुरुजी का वो देना चाहिए। छोटे छोटे हैं तो छोटे छोटे से हम ये विचार जो देते रहेंगे तो बड़े होकर अभी यहाँ आके जो बोल रहे हैं ऐसी उसमें ताकत भी आएगी कि साने गुरुजी का विचार क्या होता है। तो ऐसा हम थोड़ा अभियान चला रहे हैं अभी। जैसे मैं तापी जिला से आई हूँ, सूरत जिला है, हमारे साथ जो साथी गुजरात से आए, तो मैं सबके अलग अलग जिला में ये बच्चों के साथ एक्टिविटी करती हूँ, स्कूल में जाके करती हूँ। तो हमारे साथियों जो है वो पहले वो गाना से शुरू करते एक्टिविटी और बाद में थोड़ा खेल कूद के बारे में बताते हैं। इसी तरह हम ये अभी नया केंद्र प्रशासित कर रहे हैं। बस इतना ही कहकर मैं आपका सबको धन्यवाद देती हूँ और 2 मिनट के लिए बोलने के मुझे मौका मिला है, इसके लिए हम आपको अभिवादन करते हैं। इसके बाद एंग्लो बॉयज स्कूल से रिजवान शेख जो 11वीं साइंस में पढ़ते हैं वो अपनी बात रखेंगे। रिजवान आइएगा। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मागे उपस्थित माझे शिक्षक आणि माझे सर्व मित्रांना माझा मनाचा सलाम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अभी आने से पहले मुझे पता नहीं था कि यहाँ पर ये कार्यक्रम हो रहा है, और जब यहाँ पर मैं आया मुझे इतने सारे लोग देख के इतना अच्छा अनुभव हुआ कि मैं बता नहीं सकता कि मैं इतनी सारी जगह घूमता हूँ, अपने दोस्तों के साथ घूमता हूँ, अपने घर वालों के साथ घूमता हूँ, पर कैसा होता है जब हम बाहर जाते हैं तो दूसरे लोगों को देख के हमें थोड़ा अलग फील होता है, यार लोग देखेंगे क्या कहेंगे। लेकिन यहाँ पर इतना फैमिलियर फील होता है मुझे कि यहाँ पर मैं कॉन्फिडेंटली आके यहाँ पे आपके सामने स्पीच नहीं दे रहा हूँ, मैं आपके साथ में फ्रेंकली बात कर रहा हूँ, क्योंकि मैं यहाँ पर आया और मुझे पता चला कि यहाँ पर अपने जो एज ग्रुप के लोग हैं, जो टीनेजर्स है, उनके हिसाब से बात करनी है। तो मैं आपके सामने स्पीच नहीं दे रहा, मैं अपनी भावनाएं आपके सामने प्रकट कर रहा हूँ। तो आज मैं आपके सामने बात करना चाहता हूँ 2 टॉपिक पर। एक है दोस्ती और दूसरा है कि आप में से कोई सोच सकता है मैं किस बारे में बोलना चाहता हूँ। भाई आप बोल सकते हो, आप यहाँ पे जी, पर थोड़ा अलग, थोड़ा सा अलग, आधा कर दो उसको, आधा कर दो, एक तरफा पे, 1 साइड लो। हाँ मेरे को पता है सब शौक हो गया यहाँ पे कि भाई कोई तो मेरे साथ हमारी दिल की बात कर रहा है यहाँ पे। हो सकते हैं कुछ मेरे बड़े बूढ़े मुझसे बड़े मेरे अनुभव मेरे से ज़्यादा अनुभव रखने वाले होंगे, यार ये तो मेरी बात बोल रहा है। कोई मेरे दोस्त होंगे जो सोचते होंगे कि यार तो मेरी बात कर रहा है यहाँ पे, लेकिन आप सबको बताना चाहूँगा मैं खुद की बात भी कर रहा हूँ यहाँ पे इसमें। तो पहले हम बात करते हैं दोस्ती पे। जैसे मेरे साथी अमन ने कहा कि दोस्ती कोई जात धर्म देख के नहीं की जाती है, वो अपने आप हो जाती है साथ में लेके। और मैं आपको बताना चाहूँगा कुछ दोस्ती ऐसी भी होती है जिसमें ईगो होता है, कुछ दोस्ती ऐसी भी होती है जो दिल से होती है। कुछ दोस्त ऐसे होते हैं जो फ़ायदे के लिए रहते हैं, उनके कोई अच्छे दोस्त हो सकते हैं लेकिन वो हमारे साथ फ़ायदे के लिए रहते हैं। और कुछ दोस्त ऐसे रहते हैं जो बस फ़ायदा भी नहीं देखते ना नुकसान देखते, वो बस चाहते हैं कि आप तुम्हारे साथ रहें। ऐसे में आप अपने अरे क्या बोल रहा हूँ मेरे को समझ आ रहा है, क्योंकि मैं अभी प्रिपेयर किया, मेरी गलती हो रही है तो मुझे माफ़ कर देना। कुछ दोस्तों के नाम बताता हूँ आपको। एक है प्रियांश, और सब अलग अलग प्रकार के दोस्त हैं मेरे, सब अच्छे दोस्त हैं लेकिन सबसे अलग वाइब है मेरी। एक प्रियांश है, एक दीपक है, एक अब्दुल अहद है, एक शाहिद है। ये मेरे लड़के दोस्त हैं। और एक दोस्त ऐसी है मेरी जिसको मैं बहन मानता हूँ, उसका नाम अल्फिया है, उसके बारे में बताऊँगा आपको। जो पहला दोस्त है मेरा, हम लोग कैसे दोस्त साथ में होते तो मस्ती करते हैं, हम लोग मस्ती तो करते हैं लेकिन हमारा जॉनर थोड़ा अलग है। हम लोग साथ में होते हैं ना, हम लोग ऐसे बातें करते हैं, यार बिजनेस करेंगे, बड़े आदमी बनेंगे, जो हमारे दोस्तों को साथ में लेके चलेंगे, गरीबों की मदद करेंगे, वो सब करते हैं। लेकिन हमारे बीच में एक अलग बात है कि लोग हमारे मुँह को देखते हैं, हम जहाँ पर भी जाते हैं, मेरे पास एक हेडफोन एयरबड्स सबके पास होंगे, तो एक मैं लगा था, एक उसको लगा था। हम लोग क्या करते हैं, रैप लगाते हैं। तो एक लाइन वो बोलता है बड़ा भी मुझे पपुडेटन, दूसरी वो बोलता है टीडी भी पपुडेटन। तो लोग हमारे मुंह को देखते हैं क्या वड़बड़ कर रहे हैं लोग क्या बातें करते हैं, कुछ समझ में आता है क्या?
एक दोस्त ये हो गया कि हमारी ऐसी बात बनती, एक दोस्त मेरा दीपक है, हम लोग जब साथ में बैठते हैं तो हम लोग मूवीज़ देखते हैं, हम लोग स्कूल की बात करते हैं, यार इसने ऐसा किया था, इसके साथ ऐसा करना बनता था, कुछ होता है ना स्कूल में मिस हो जाता, करना रहता, कर नहीं पाते। अच्छा एक फनी इंसिडेंट पता था, हमारे बोर्ड्स के पेपर स्टार्ट होने वाले थे, उसके पहले ना फाइनल प्रैक्टिकल्स होते बोर्ड्स के, केमिस्ट्री वगैरह के। तो उस वक्त स्कूल में काफ़ी रिस्ट्रिक्शंस थी कि कोई वॉशरूम को नहीं जाएगा, कोई बेंच से नहीं उठेगा, कोई प्लेस से नहीं उठेगा, ये सब। तो हमने क्या किए, अगरबत्ती में ये जो सुप्रीम बम होता है ना, जो हम दिवाली में फोड़ते हैं, उसमें अगरबत्ती लगाई हमने, और वो अगरबत्ती को हमने लगा दिया टॉयलेट में जाके। मैं था स्कूल का बदमाश बच्चा, बट मेरे पास गुड बॉय कार्ड था, क्योंकि मैं टीचर से इंग्लिश में बात करता था और उनके आंसर्स भी देता था, तो मैं मस्ती करता था तो भी कुछ नहीं बोलते थे मेरे। मैं गया टॉयलेट में, ब्रेक के बाद जस्ट हम लोग ने पूरा प्लानिंग की कि ये टाइम पे जाएंगे तो किसी को शक नहीं होगा, तो हम गए टॉयलेट में जाके वो बॉम्ब रख दिए हमने। पहले तो हम कमोड के अंदर लगाने वाले थे, फिर हम सोचे ज़्यादा हो जाएगा तो टूट गया तो फिर पकड़ ही जाएगी कैसे वैसे, कैमरा चेक करे तो हम बोले खिड़की में लगा दे, खिड़की में लगाए। अच्छा उससे भी ज़्यादा हंसने वाली बात ये थी कि जो हमारे ट्यूशन वाले सर थे वो काफ़ी स्ट्रिक्ट थे, और स्ट्रिक्ट भी थे पढ़ाई के मामले में थे, लेकिन वो काफ़ी फ्रैंक भी थे हमारे से। पर वो इन सब चीज़ों में नहीं कि हमारा साथ नहीं देते कि किसी का नुकसान करो, जो कि अच्छी बात है, पर हमारा ऐसा खून में कि दोस्त के साथ में मस्ती तो करनी पड़ेगी कुछ ना कुछ। तो हम लोग क्या किए, उनके घर में नीचे उनकी ट्यूशन थी, ऊपर उनका घर था। हम बोले सर हम वॉशरूम को जाकर आते हैं, तो गर्ल्स भी ऊपर गई थी, बॉयज़ भी ऊपर गए थे, पर फ़र्क इतना था, मेरा वो मैंने लगाया था पहली बार, टेस्टिंग का टाइम था, हम टेस्ट कर रहे थे कैसा होगा। पहला मैं गया, गर्ल्स आई, फिर मेरा दोस्त दीपक आया, सर के टॉयलेट में लगा दिए, और वहाँ पे बाल्टी थी, 2 बाल्टी थी वहाँ पे, एक यूज़ के लिए थी और एक अननेसेसरी पड़ी हुई थी। वो बाल्टी उल्टी करके उसके अंदर लगा दिया। अब सर का टॉयलेट है, कौन सी गर्ल्स उसको छेड़ने वाली है और कौन सा वो उसको आके छेड़ेगा, भाई ये बाल्टी उल्टी क्यों है। हमने लगा दिए। सर हमारा बोर्ड्स का टाइम चालू है, फाइनल दिन खत्म होते जा रहे थे, हमारे बोर्ड्स आ रहे थे, हमने लगा दिए। सर फुल गुस्से में पढ़ा रहे हमको, मैम आके बैठे, हमारे मैम से अलग डरते थे हम, मैम आते थे डायरेक्ट टेस्ट लेना चालू करते थे, हाँ ये शंकर वो पाइथागोरस का थ्योरम लिख बोर्ड पे, ऐसा करते थे हम लोग एक दूसरे को देख के। मैं यहाँ बैठता था, समझो ये हमारी क्लास है, तो मैं यहाँ बैठता था, दीपक और प्रियांश वहाँ बैठते थे, हम तीनों एक ट्यूशन में थे। मैं यहाँ बैठा हूँ, मेरे बाजू में ट्यूशन का दोस्त है, उसको सब मालूम है मेरे बाजू वाले को। हमारा आई कांटेक्ट हो रहा, हम हंस रहे, सर हमको देख रहे हैं, मैम हमको देख रहे हैं, हम कंट्रोल कर रहे कैसे वैसा बुक ऊपर लेके पढ़ने का नाटक कर रहे थे। उतने में जोर से धमाका हो गया, हमारी हंसी नहीं कंट्रोल हो रही थी, हमने कैसे वैसे करेंगे हंसी कंट्रोल। सर बोले कहीं की आवाज़ है, सर क्या मालूम, हम तो यहाँ बैठे हुए, क्या मालूम वो अबू सर का बेटा था हमारे, तो वो फिरता था यहाँ उसके भाई लोग के साथ में, ऐसे कुछ भी करता रहता था, गलत काम भी करता था, थोड़े मस्ती वस्ती करता था। उसने करा होगा सर, ठीक है देखता हूँ मैं, ऊपर जाके देखे तो वो टॉयलेट में गई नहीं, वो यहाँ देखे और आ गए वापस। और सेकेंड डे हमने ये स्कूल में ट्राई किया, और स्कूल में भी किया, हम क्लास में बैठ के सेम हमारा रिएक्शन था, एक दूसरे को देख के हंस रहे हम लोग, पीछे गर्ल्स, और गर्ल्स हमारी क्लास की इतनी अच्छी, मैं क्या बता, दिखने में अच्छी नहीं थी, वो किसकी ही नहीं रहती क्लास में, बहुत सपोर्टिव थी, हमारे से बात करती थी, टिफिन शेयर करती थी, उनका मांग के खाते थे, वो हमारा लेती थी, वैसा हम लोग करते थे। वो भी हंस रहे, हम भी हंस रहे, वो एक सीन हो गया दीपक। प्रियांश का पता है आपको कि हम लोग एक दूसरे को नहीं क्या रैप जॉनर से हम लोग एक दूसरे को रिलेट करते हैं, और दीपक हम लोग बहुत मस्ती करते हैं। एक दोस्त है मेरा अब्दुल अहद, ये अभी हमने की दुनिया की मस्ती, जब वो दोस्त से मैं मिलता हूँ ना, मैं धार्मिक हो जाता है एकदम, मैं किसी को बुरा नहीं बोलूँगा, वो मेरा दुश्मन है, मैं उसका बुरा नहीं सोचूंगा, ना उसको बुरा बोलूँगा, मैं उसको सलाम करके बात करूँगा, उससे हाथ मिलाऊंगा, उसके साथ नमाज पढ़ूंगा, सब अच्छे काम करने शुरू कर देता है उसके साथ में। और उसका मेरा ऐसे हम लोग गेम भी साथ में खेलते हैं, कोई BGMI खेलता है, फ्री फायर BGMI आप खेलते, क्या खेलते हैं, पबजी खेलते हैं, मेरे भाई हो आप। तो हम लोग खेलते ना, तो बहुत सारी चीज़ें होती है, क्रच हो गया, चिकन डिनर कर दिए, मर गए, तो एक दूसरे के साथ सब एंजॉय करते हैं हम लोग। लेकिन कुछ टाइम ऐसा रहता कि उसने कुछ गलती कर दिया, मैंने कुछ गलती कर दी, वो सुन रहा नहीं, तो नाराज़ हो जाते हैं हम एक दूसरे से, तो कई दिन बात नहीं करते। और हमारा ऐसा है कि किसी और के साथ हम गेम भी नहीं खेलते, एक दूसरे के साथ ही खेलते हम लोग गेम, 2 वर्सेस स्क्वाड वगैरह, हम 2 बाकी सारे, तो हमारा मन नहीं लगता ना, तो खुद ही आके एक दूसरे को मना लेते और गेम खेलना चालू कर देते। एक ये दोस्त हो गया मेरा, ये धार्मिक हो जाता है जिसके साथ। और एक जो दोस्त बताया था आपको मैंने, अल्फिया, जिसको मैं बहन मानता हूँ, क्लास में बहुत सारी लड़कियाँ थी, मैं किसी से ज़्यादा बात नहीं करता था, हमारे क्लास में हम बॉयज़ के ग्रुप में रहते थे, किसी से ज़्यादा बात नहीं करते थे। और वो एक लड़की ऐसी थी जो सपोर्ट करती थी मेरे को हर चीज़ में, क्योंकि जैसे मैं अभी यहाँ पर आके ऑन द स्पॉट मैंने अपनी क्या बोलते हैं बात जो मैं आपसे कर रहा हूँ, ये मैंने ऑन द स्पॉट प्रिपेयर किया है सब, वो
वो सब चीज़ों में भी मैं स्कूल में भी आगे था, तो मुझे सपोर्ट करती थी, हाँ कर, तू कर सकता मोला यार, इतने सब लोगों के सामने करना है, कैसे करूँ, वो सपोर्ट करती थी। और फन फैक्ट ये है कि पूरा साल तो मैं कुछ लाता ही नहीं था, स्केल हो गया, पानी हो गया, पेंसिल सब वो देती थी मेरे को, उससे नावा खरीदवाता था, मैं सब करता था। वो एक दोस्त हो गई मेरी, वो अभी भी मेरे कॉन्टैक्ट में है, और बाकी कोई लड़की से बात नहीं करता मैं, इंटरेस्ट भी नहीं है मेरे को। तो ये भी दोस्ती वाली बात। दोस्ती मेरे हिसाब से हर किसी की ज़िंदगी में रहना चाहिए, और किसी ने दोस्तों के साथ जीवन बिताना चाहिए, क्योंकि मैं अपने माँ बाप का इकलौता बेटा हूँ। तो मेरे को, और जो मेरे भाई बहन है वो बहुत छोटे हैं, 5 साल से छोटे हैं, मैक्सिमम 10-12 साल के हैं, और जो है वो काफ़ी बड़े, उनकी शादी हो गई, तो मैं किसी से रिलेट नहीं कर पाता। जो मेरे दोस्त है ना, मैं उनसे रिलेट करता हूँ, उन्हीं के साथ रहता हूँ ना, तो मेरे को ऐसा लगता कि दोस्त लोग ही मेरी फैमिली तो बहुत अच्छी है अल्हम्दुलिल्लाह, लेकिन दोस्तों के साथ जब रहता हूँ ना, तो अपने एक्सप्रेशन में खुल के दिखा सकता सबको कि मैं क्या सोच रहा हूँ, मैं क्या करना चाहता हूँ। तो दोस्ती जो हो गई। अब बात आती है अभी एक तरफा प्यार पे। आई वॉज इन फर्स्ट स्टैंडर्ड, मैंने पहली बार उसको देखा। नाम बता दो भाई, तो बता देता, कहाँ सुनेंगे वो, मत बताओ, ठीक है। सर ने बोल दिया ठीक है, नहीं बताते। उससे पहली बार मिला, हम लोग साथ में बैठते थे, पहली बार मिला, कुछ ऐसा नहीं था कि हाँ अच्छी लग रही, ठीक है, हाँ ठीक है लड़की है, ऐसा था मेरा। पहली बार मिला, फर्स्ट स्टैंडर्ड से लेके 3rd स्टैंडर्ड तक हम लोग साथ में ही थे, एक ही क्लास में थे, हर साल एक ही बेंच पे हर साल हमको टीचर बैठाते थे, और वो टीचर भी एक ही थी हर साल, वो थी रिजवाना मिस। मेरा नाम रिजवान है, वो टीचर रिजवाना थी, तो वो हमको एक ही बेंच पे बिठाते थे। अभी वो दिन भर मुझसे बात करती थी। वो 3rd स्टैंडर्ड तक तो ठीक था, जब हम लोग कोरोना से पहले 6th स्टैंडर्ड तक हम लोग, हाँ 6th स्टैंडर्ड तक, तभी भी हम साथ में थे। वो काफ़ी बात करती थी, दिन भर मेरे से टिफिन शेयर करती थी, हम लोग जाते भी साथ में थे कहीं पे भी, स्कूल में या बाहर नहीं, वो सब नहीं। तो वो साथ में होता था, दोस्त लोग चिढ़ाते थे, हाँ भाभी है तो दिन भर उसी के साथ में रहता, हमसे तो बात नहीं करता। मैंने छोड़ दिया फिर बात करना उससे, बाजू में बैठता था, सब होती थी पढ़ाई वढ़ाई सब टाइम पे, तो दोस्तों से बात करने लगा। तो मेरे दोस्त लोग ने एक दिन मेरे को बोले कि प्रपोज क्यों नहीं कर देता उसको, वैसे भी इतना भाव देती थे को, इतना लाइन देती थे को, अच्छा लगता होगा तो उसको। तो एक दिन मैंने उसको मजाक में प्रपोज कर दिया, तो वो काफ़ी नाराज़ हो गया, बोला सॉरी यार मैं मजाक कर रहा था, मेरे को डर मिला था, ऐसा बोल के मैंने बात पलटा दिया। तो मैंने अगले दिन क्या किया, मेरे अंदर अभी भी वो थी कि इसको ये हाँ बोलेंगी या ना बोलेंगी। मैं बोला नाम नहीं लूँगा, मैंने बोला क्या लगता है तुम्हें ऐसा होना चाहिए अपने साथ में? तो बोले देख दुनिया के सारे लड़के भी ख़त्म हो गए ना, तो भी मैं तुझसे प्यार नहीं करूँगी। तो काफ़ी बुरा लगा वो सुन के मेरे को, पर उससे एक सीख भी मिली मेरे को कि अगर ज़िंदगी में कुछ बुरा होता है ना, वो अच्छे के लिए होता। उस टाइम तक मैं एक नॉर्मल बच्चा था जो मस्ती करता था, ट्यूशन जाता था, अपने धार्मिक पढ़ाई करता था, माँ बाप की बात सुनता था, सब करता था, पर नॉर्मल था। लेकिन उस दिन के बाद से थोड़ा सा बुरा लगने लगा, दोस्तों को बताया, फिर जैसे जैसे थोड़ी समझ आई, हाथ में फ़ोन आया, तो अच्छी चीज़ें भी मिली, बुरी चीज़ें भी मिली उसमें। लेकिन जो अच्छी चीज़ें मिली ना, कि बुरी चीज़ों को भुला देना और आगे बढ़ जाना। भुला देना इसलिए ताकि वो तुम्हें प्रेजेंट में मैटर ना करे, लेकिन उसे सीख लेना। तो उस दिन के बाद से मैंने ये सोचा, मेरे मम्मी पापा मेरे लिए इतनी मेहनत करते, स्कूल भेजते, मेरे को पढ़ाई करनी चाहिए। मैंने पढ़ाई करी, पढ़ाई करता था, सब करता था, लड़कियों से दूर ही रहता था। और वैसे बताया आपको, लड़कियों से दूर रहता था मैं, उसी रीज़न से दूर रहता था मैं। तो फिर से क्या है, वो बुरा लगता, फिर लड़कियों से बात करो, फिर अट्रैक्शन होगा, वो वैसे भी हराम है सब। जो धार्मिक में आपको अपने को बताया गया है कि हलाल रहो, माँ बाप को बताओ अगर तुमको शादी करनी की है, तो वैसे हलाल करके खुश हूँ मैं, ऐसे हराम में ना को फिर से। तो वो हुआ, फिर धीरे धीरे आगे बढ़ती गई ज़िंदगी, समझ आने लगी। तो मैंने भी सोचा चल मेहनत करते, कुछ और करते, अपने ड्रीम को, पैशन को, उसको परस्यू करते, हम लोग उसको और बढ़ावा देते। अब मेरे को पसंद है गाना, पर गाना हराम है, तो मैं कोशिश करता हूँ छोड़ना। लेकिन क्या है, वो गाने का ऐसे फ्रीक्वेंसी ऐसी रहती कि वो अपने आप इंसान को अट्रैक्ट कर लेती है अपनी तरफ। तो रैप गाने वो सब चलते रहते ज़िंदगी में। और दीनी तालीम में भी मैं कोशिश करता हूँ आगे जाने की, पर शैतान दिमाग को भड़का देता है, तो मैं वापस से गाने की तरफ आ जाता हूँ। वो एक बात हो गई। ज़िंदगी में से आगे बढ़ने लगा, मैंने सोचा कुछ करेंगे अभी। तो मैंने पढ़ाई करना स्टार्ट की, मैंने अपनी फिटनेस पे ध्यान दिया। मैं 8th स्टैंडर्ड तक काफ़ी पतला था। अभी मेरे एब्स है, मैं आपको शर्म आ रही है बताने के लिए, लेकिन मेरे एब्स है, मेरे अच्छी खासी फिजिक है अभी। करके मैंने क्रिकेट में ट्राई किया, क्योंकि अभी इंडिया का ऐसा माहौल है कि क्रिकेट को बहुत ज़्यादा ये अटेंशन मिलता। विराट कोहली पता चला, धोनी पता चला, ये लोग मज़ा है, लोग के मैचेस देख के कि क्या पसंद है, रसल ऐसे मारता है, 6 वगैरह, वो सब देख के अच्छा लगा। तो मैंने भी ट्राई किया, पर मेरे घर वाले कैसे थे कि अभी पढ़ाई पे ध्यान दे, कॉलेज है।
तो वक्त है, तो तू अभी पढ़ाई कर, कॉलेज में तू पढ़ाई भी कर और तू तेरे ड्रीम्स को भी परस्यू कर। तो मैंने वो स्टार्ट किया। तो अभी हम लोग का ZP का मैच था, ऑलमोस्ट 1 महीना हो गया। लेदर क्रिकेट खेल रहे थे हम लोग, सेमीफाइनल्स तक गए हम लोग, वहाँ पे हार गए, अनफॉर्चुनेटली हार गए हम लोग वहाँ पे। तो मैं ये बोलना चाह रहा था कि ये जो मैंने करना शुरू किया, मैंने इसलिए नहीं किया कि ताकि उसने मेरे को रिजेक्ट कर दी, मेरे को बुरा लगा, मेरे को आगे बढ़ना है, मेरे को वो लड़की पसंद है, इसके वास्ते मैं चाहता हूँ कि मैं कुछ बनूँ आगे ज़िंदगी में और मैं वापस से इस बार घर वालों को लेके जाऊँगा, घर पर से शादी करूँगा इंशाल्लाह। मैं कुछ बन के दिखाऊँगा। आप सबको भी मैं बोलता हूँ कि ज़िंदगी में हार मत मानो, कितनी भी तकलीफ आए तो। मुझे पता है बोलना आसान है, करना मुश्किल है, लेकिन करना तो होगा यार, एक ज़िंदगी है, क्या क्या करोगे, ठीक है। यही बोल के मैं आप सबको धन्यवाद करना चाहूँगा। मैंने सुना कि कई लोग महाराष्ट्र से बाहर भी आए, आप सबका स्वागत है यहाँ महाराष्ट्र में, और धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातून आलेली ऋतुजा लहाणे इथं स्मारकावर राहते आणि SYBCAला ती शिकते। ऋतुजा, आपलं म्हणणं या ठिकाणी. नमस्कार, माझं नाव ऋतुजा लहाणे, राष्ट्रीय सेवा दल पुणे याची मी एक कार्यकर्ता आहे. माझा आजचा विषय आहे प्रेम. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजीची ही प्रार्थना आपल्या सर्वांना माहिती आहे आणि खूप वेळेस आपण तर त्याला गुणगुणावतो सुद्धा. पण आजची जी आमची ते अर्धे यूथ आहे, तुमची जनरेशन आहे, माफ करा पण तुम्हाला जे प्रेम माहिती आहे त्यापेक्षा थोडं वेगळं प्रेम आमच्या युवकांना माहिती आहे. तर आपण थोडा फरक बघू की ह्या जनरेशनचं प्रेम ह्याला काय माहिती आहे. शी इज एक्सेप्शनल. ते ओके. एखादी स्त्री जेव्हा गर्भवती असते तिला अगदी माहिती नसतं की मुलगी आहे की मुलगा आहे, पण तिला ज्या क्षणी माहिती होतं ती गर्भवती आहे त्या क्षणापासून ती निस्वार्थ त्या मुलावर प्रेम करते. तसंच एखादा शेतकरी जेव्हा शेतामध्ये बीज रोपतो, रुजवतो, त्या क्षणापासून ते बीज दुसऱ्या म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये जाण्यापर्यंत त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम असतं. एखादा सैनिक जेव्हा सीमेवरती लढतो स्वतःच्या जीवाची म्हणजे तो काळजी न करता त्या देशासाठीचं प्रेम असतं. अगदी 2 व्यक्ती एकमेकांना ओळखत पण नाही, पण दुसरे परदेशात जेव्हा मिळतात आणि त्याला फक्त माहिती होतं की आम्ही दोघं भारतीय आहे, ही भावना जेव्हा परदेशात कळते तेव्हा त्यांच्यात असणारे प्रेम असतं. स्वातंत्र्य काळामध्ये जेवढेही क्रांतीवीर लढले त्याला खरं तर हे स्वातंत्र्य देश भेटणारही नव्हतं. त्यांच्या मनात ते निस्वार्थ भावना होती, कारण की स्वातंत्र्य भारत आपल्याला भेटला ते प्रेम. भगतसिंग म्हणतात की मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इन्कलाब लिखा जाता है. तर त्यांच्या प्रेमामध्ये ना आपल्या प्रेमामध्ये काय फरक आहे, तर आपल्या प्रेमामध्ये कुठेतरी आकर्षण येत आहे. त्यांचं प्रेम हे निस्वार्थ समर्पण असलेलं होतं. आता तुम्ही म्हणता की आपण तर सोशल मीडियाच्या जमान्यातले आहे, त्यांचं झालं ठीक आहे, पण सोशल मीडिया आपण वापरतो की सोशल मीडिया आपल्याला वापरतं हे जाणून घेण्यामध्ये खूप फरक आहे. ऑब्व्हियसली खूप सारे गोष्टी आहेत. आता प्रिकॉशन्स कसं घ्यायचं, अट्रॅक्शन तर ह्या वयात होतंच. तुम्ही जेवढं फॅमिली टॉक, पॅरेंट्ससोबत टॉक एकदम नॅचरली ठेवसाल, अगदी मित्रमैत्रिणीसारखा बॉन्ड ठेवसाल, ते खूप सोपं जाईल. म्हणजे जगात काय गुंतलेला असला तरी तो मोकळा करायला अगदी सोपं जातं जेव्हा आपल्या घरचं बॉन्ड एकदम व्यवस्थित असतं. होतं काय ह्या वयामध्ये म्हणतात ना की 17चं वर्ष थोडं खतरा आहे, म्हणजे आपल्याला वाटतं की आपण खूप मोठं आहे, पण ॲक्च्युली तेवढं मोठं झालेलंही नसतं, त्या प्रोसेसमध्ये असतो. तर जेवढंही आपण नॅचरली घरच्यांसोबत टॉक करू, जेवढी फ्रेंडली इन्व्हॉल्वमेंट घरी ठेवू, तर ते खूप सोपं जाईल प्रिकॉशन्स घ्यायला. जेवढेही आपण बुक्स वाचू, पुस्तके खूप छान मैत्री असते. प्रेमाची सुरुवात कुठेतरी मैत्रीपासूनच होते. मग का नाही पुस्तकासोबत करायची. जेवढी तुम्ही क्रांतीवीरांची, शूरांची पुस्तकं वाचाल तेवढी खऱ्या प्रेमाची भावना आपल्या मनामध्ये येईल. आणि ते म्हणतात ना की तुम्ही एखाद्या फुलाला जर तुम्हाला फुल आवडत असेल तर तुम्ही त्याला तोडाल, पण खरं प्रेम करत असाल त्याला नरिशमेंट, पाणी, खत देसाल. धन्यवाद. अतिशय प्रेरणा देणारी मांडणी झालेली. आता बीड जिल्ह्यातल्या मौजवाडी गावातून आलेला, आता फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणारा भारत थोरात आपली मांडणी करेल. भारत छावणीमध्ये पण होता आणि खूप प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अतिशय जिद्दीने पुढे आलेला आहे भारत. त्याचा सगळा प्रवास मला आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे. भारत थोरात आता बोलू.
सर्वांना नमस्कार. जास्त वेळ न घेता मी थोड्याच वेळात माझी सगळी जर्नी मांडतो. खरं तर गेल्या वर्षी मे महिना होता आणि छावणी असते सानेगुरुजी स्मारकामध्ये वडघरला. तर तिथून माझी आणि गुरुजीची एक वेगळी जर्नी सुरू झाली. खरं तर लहानपणी जेव्हा वाचनाची खूप आवड आहे, पण सगळ्यात जास्त वाचलेलं पुस्तक असेल ते श्यामचा आईच. म्हणजे लहानपणी पहिली तर दुसरी जास्त मला आठवत नाही, पण तो सगळ्यात जास्त पुस्तक मी ते वाचलं होतं. आणि तेव्हापासून साने गुरुजींची एक आवड, त्यांच्या गोष्टी सगळ्या हे केल्या. आणि जी श्यामची आई आहे तशीच माझी ही आई, म्हणजे त्यातून मला माझ्या आईविषयी जास्त रिस्पेक्ट वाटली. आणि प्रत्येकाला एक आता जे फ्रेंडशिपचं सांगत होते तसंच माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे आज कोणतीही गोष्ट झाली तरी मी माझ्या आईला सांगतो. म्हणजे मला आज मित्र तर आहेतच, पण आईशी बेस्ट फ्रेंड करून कोणतीही परिस्थिती आली तरी तिथं लढण्याची प्रेरणा मला माझ्या आईपासून मिळते. आणि तसंच मी 12वीत असताना शिबिराला जायचं, म्हणजे ते पण आपला जिल्हा मी बीडमध्ये शिकत होतो, तिथून मला रायगडला शिबिराला जायचं होतं. तर माझ्या आईने मला ते शिबिराला पाठवलं, कारण ते साने गुरुजी स्मारकात होतं, त्यामुळे मला तिथपर्यंत पाठवलं. आणि तिला त्या गोष्टी पण मी सांगितल्या होत्या. आणि तिथं मला एक म्हणजे तिथं चित्रदालन बघत असताना गुरुजींचा पूर्ण आयुष्याचं हे बघितलं. आणि तिथं त्या वेळेमध्ये सुधाताई येणार होत्या. ही सुधाताई येणं हे माझ्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट झालेलं. म्हणजे त्यांचं सुंदर पत्रे हे पुस्तक वाचलं होतं आणि तिथून युवकाविषयी ते खूप सुंदर पुस्तक आहे, ते तुम्ही नक्की वाचा. तिथून सुधाताईची चांगली ओळख झाली, तिथून आमचं बोलणं सुरू झालं. सुधाताई मला आजही पत्र लिहितात, दररोज मेसेज करतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांचं खूप माझ्या या जर्नीमध्ये योगदान आहे. तिथूनच राजेंद्र काकांशी ओळख झाली आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात यायचं ठरलं. 12वीला होतो तेव्हाच शिबिर वगैरे केलेलं, पण पुण्यात आलो आणि शिक्षण आणि स्कॉलरशिप हे मी आज बोलणार आहे या ठिकाणी. खरं तर आपण जेव्हा प्रतिकूल कुटुंबातून येऊन मोठ्या शहरामध्ये हे व्हायचं असतं, तिथं एक तर आपले रिलेटिव्ह नसतात, कुणी नातेवाईक नसतात, कुणी हे करणारं नसतं आणि आपले स्वप्न तर खूप मोठी असतात. तसंच माझंही स्वप्न होतं की मी फर्ग्युसनमध्ये येऊन शिकावं. आणि फर्ग्युसनमध्ये येणं, त्याची फीस, त्याचं मेरिट लिस्ट खूप लागतंय, इथं कुणी ओळखीचं नाही आहे, खूप अडचणी आल्या होत्या. पण आपल्याला शिकायचं हे खूप लवकर कळलं आणि फर्ग्युसनमध्ये आलो. इकॉनॉमिक्सच घ्यायचं हे बी ठरलेलं आणि इकॉनॉमिक्सला नंबर पण लागला आणि सुरुवात केली. परंतु आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती, पण थांबायचं नव्हतं कारण लढायचं होतं. तर स्कॉलरशिपच्या शोधात होतो. 1 महिना एवढं रिसर्च केलं की कोणत्या स्कॉलरशिप आहेत. म्हणजे आजपर्यंत अशी काही स्कॉलरशिप नाही की जेवढ्या BAला भेटतात त्या स्कॉलरशिपची मी सगळी माहिती काढून स्वतः फॉर्म भरले. आणि आज मी माझे मित्र आहेत ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांना मी मदत पण करतो, त्यांचे फॉर्म भरून देतो. डॉक्युमेंट खूप प्रॉब्लेम्स येतात ते पण हे करतो. आणि एक सगळ्यात मला सांगायला आवडेल की भारतामध्ये फक्त अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक रमाकांत मुंदळ फाउंडेशनची स्कॉलरशिप भेटते. ती फक्त 50 ते 55 विद्यार्थ्याला भेटते. आणि त्या स्कॉलरशिपमध्ये मी एक्झाम दिली आणि इंटरव्ह्यू दिला आणि माझं त्या 55मध्ये मला सिलेक्शन झालं आणि ती स्कॉलरशिप मला पण भेटते. म्हणजे हे फक्त सर्च केलं. 1 महिना आलो होतो तेव्हा 1 रुपया नव्हता खिशामध्ये, खूप परिस्थिती बिकट होती. तेव्हा राजेंद्र काकांनी मला मदत पण केली होती. आणि तिथून पुढं मी शिकतोय. आता कॉलेजमध्ये मी माझ्या NSSचा हेड आहे, परत मी माझ्या डिपार्टमेंटचा पण हेड आहे. अशा इतर गोष्टी पण करतो, लिडरशिप क्वालिटीज हे करतो, शिबिरं पण जातो. आणि अशी ही जर्नी आहे, जास्त वेळ नाही घेत. स्कॉलरशिपची तुम्ही तुमच्या भावांना माहिती द्या. किंवा म्हणजे शिक्षणामध्ये मला एक सांगायला आवडेल की बाबासाहेब आंबेडकर एवढे शिकले, एवढे हे झाले, तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचा घटक होता तो शिष्यवृत्तीचा. त्यामध्ये बडोद्याचे महाराज असतील, शाहू महाराज असतील, यांनी जी मदत केली त्यामुळंच बाबासाहेब आंबेडकर एवढे हे शिकू शकले. तर त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर एवढा संघर्ष करून शिष्यवृत्तीच्या जीवावर गेले. आपण स्वातंत्र्याचा 75 वर्ष होऊन गेली आहेत, तरीही इतर भागात असं वाड्यावर वस्तीवरती स्कॉलरशिपची माहिती नाही आहे. तर तुम्ही त्यासाठी चांगलं काम करूया, सगळ्यांनी सोबत हवे. एवढंच बोलतो आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. रवींद्र लामखेडे बोलणारे संगमनेर आलेले. रवींद्र लामखेडे जे आहेत त्यांनी MA पॉलिटिक्स केलं, MSW केलं आणि PhD करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे सध्या. संगमनेरचे असतात आणि पुण्यात तिथं स्मारकावर राहतात. रवींद्र लामखेडे. भाळकर सरांचा मनपूर्वक आभार. माझा जो विषय आहे तो विषय सुंदर असणं, दिसणं. या विषयाला सुरुवात करत असताना जसं मंचावर उपस्थित असलेल्या फुलकनी एक स्टोरी सांगितली, तशी तुम्हाला अजून एक
स्टोरी म्हणण्यापेक्षा तो प्रसंग आहे जो मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेला आहे आणि तो सत्य प्रसंग आहे. आपण आजच्या या सगळ्या जमान्यामध्ये 21व्या शतकामध्ये जगत असताना आजची जी काही युवा पिढी आहे या युवा पिढीच्या सुंदर असण्याच्या, सुंदर दिसण्याच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या फार वेगळ्या मला दिसतात. ज्याच्यामध्ये तुमच्याकडे जर छान प्रकारचं वॉच असेल हातामध्ये तर तुम्ही चांगलं तुम्ही दिसता, त्यांना वाटतं की हे चांगलं आहे. त्यापेक्षा अधिक काय तर तुमच्या पायामध्ये चांगला एखादा शूज असेल तर ते त्याहीपेक्षा चांगलं आहे. त्याच्या पलीकडचं चांगलं असतं म्हणजे काय तर तुमच्या अंगामध्ये जर एखादा चांगला शर्ट असेल तर ते त्याहीपेक्षा अधिकचं चांगलं असतं. आणि त्याहीपेक्षा चांगलं म्हणजे काय, जर तुमच्याकडे ॲपलचा आयफोन असेल तर ते त्याच्याहीपेक्षा अधिकचं चांगलं. असं आजच्या युवकांची जी काही धारणा आहे ही माझ्या समजुतीनुसार आहे. माझं चांगलं असणं आणि दिसणं ही संकल्पना मला तुम्हाला सांगायची आहे, ती एका प्रसंगातून सांगायची आहे. मी ज्या वेळेला माझ्या गावाकडे होतो, माझं संगमनेर तालुक्यातलं एक गाव आहे छोटंसं, 3,500 लोकसंख्या असलेलं गाव आहे. त्या गावामध्ये आमची एक आजीबाई राहत होत्या. त्या आजीबाईंचं नाव होतं वेणूबाई करंजेकर आणि त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल त्या ठिकाणी मंजूर झालं होतं. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळं त्यांना सुरुवातीची जी काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते पहिला हप्ता येऊपर्यंत, तर ती इन्व्हेस्टमेंट करण्याची ताकद त्यांच्याकडे नव्हती. त्यांचे जे काही पती होते ते दीर्घ आजाराने त्या ठिकाणी ग्रासलेले होते आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते एका झोपडीमध्ये राहत होत्या. तुम्ही जर पावसाळ्यामध्ये जर त्या घरामध्ये जर गेला तर संपूर्ण घरावर मातीचं घर होतं. वर ऊसाचे जे काही पानं असतात तर त्याचं पाष्टाचं त्याला छप्पर होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात जर गेला तर तिथे संपूर्ण त्या घरामध्ये पाणी असायचं. थंडीमध्ये पूर्ण थंडी त्या घरामध्ये असायची. बसायला छोटीशी कुठेतरी जागा असायची आणि सगळं पडलेलं ते घर होतं. आणि आपण जसं म्हणतोय की व्यवस्थेचे बळी आपण आतापर्यंत अनेक बघितले, तसंच व्यवस्थेचे बळी म्हणून त्या कुटुंबाकडे मी बघायचो की घरकुल मंजूर झालेला आहे परंतु त्या महिलेला, त्या आजीला, त्या आजोबांना कोणत्याही प्रकारचा लाभ आपण देऊ शकत नाही, कारण त्यांची सुरुवातीची परिस्थिती तेवढी ताकदीची नव्हती. आणि या सगळ्या वातावरणामध्ये ज्या वेळेला मी तिथं गावामध्ये असायचो तर माझ्या लक्षात आलं की आपण या कुटुंबाला काहीतरी मदत करायला पाहिजे. आणि म्हणून मी पुढाकार घेऊन लोकसहभाग गोळा करायला चालू केला. पैसे लोकांकडून गोळा करून, मित्रमैत्रिणींकडून गोळा करून त्या ठिकाणी सुरुवातीचे जे काही पैसे लागतात तर ते तयार करून आम्ही त्या ठिकाणी त्या घराला सुरुवात केली, घर बांधायला सुरुवात केली. आणि घर बांधत असताना लिंटल आपण जे म्हणतोय की प्लिंथ लेवल जे आहे तर ती प्लिंथ लेवलपर्यंत बांधकाम आलं. त्यानंतर प्लिंथ लेवलच्या वरती बांधकाम सुरू झालं. पहिला हप्ता आला, दुसरा हप्ता आला आणि घर छानपैकी बांधकाम घराचं चालू होतं. आजी ज्या होत्या तर त्यांना खूप आनंद ओसंडून वाहत होता की कुणीतरी माझ्या मदतीला आलंय आणि मी हे आता या चांगल्या घरामध्ये राहण्याचं भाग्य त्या ठिकाणी मला मिळेल, अशी त्यांची एक धारणा त्या ठिकाणी तयार झाली होती. या सगळ्या प्रसंगामध्ये ज्या वेळेला मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय तर तुम्ही अनुभूती त्या गोष्टींची घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये अचानक आजीबाईंची तब्येत खराब झाली आणि एके दिवशी आजीबाई त्या वेळेला त्या दवाखान्यामध्ये गेल्या आणि अचानक त्यांना काय डॉक्टरनी सांगितलं मला काही कल्पना नाही, परंतु त्यांना त्यांचा जीव त्या ठिकाणी गमवावा लागला. या सगळ्या प्रसंगामध्ये ज्या वेळेला हा प्रसंग माझ्यापर्यंत आला तर तो प्रसंग ऐकून मला इतकं प्रचंड दुःख झालं की माझ्या घरातलं कुणीतरी गेलंय, माझ्या जवळची कुणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी गेलेली आहे सोडून. इतकं मन हेलवणारी घटना माझ्या आयुष्यातली ती पहिली घटना होती. 2008ला माझे वडील सुद्धा त्या ठिकाणी एका आजाराने गेले, परंतु त्याही पेक्षा अधिकचं दुःख जे काय असतं तर ते मला त्या आजीबाई गेल्यानंतर झालं. कारण त्या आजीबाईंची जी काही अवस्था होती त्या आजीबाईंची अवस्था मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो. आणि म्हणून
चांगलं असणं आणि दिसणं माझ्यासाठी हे आहे. ज्या वेळेला आजीबाईंच्या घराचं काम चालू होतं त्यावेळेला मी आजीबाईंना मध्ये भेटायला त्यांच्या घरामध्ये पास्टाच्या घरामध्ये. तर ज्या वेळेला मी तिथं जायचो तर त्यावेळेला त्या मला आपलं ग्रामीण भागामध्ये बघा की बाजरीचं जे बाचकं असतं पोत धान्याचं, तर त्याच्यामध्ये फळं जे असतात काही तर ते फळं पिकायला ठेवतात. तर त्यांच्या घरासमोर काही सीताफळीची झाडं होती. तर त्या आजीबाई गेल्यानंतर मला ते सीताफळ घ्यायच्या, त्या बाचकातून काढायच्या आणि मला खायला द्यायच्या. मला वाटतं माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठी जी पावती होती ते म्हणजे ते सीताफळ होतं आणि सगळ्यात ताकद मला त्या सीताफळाने मिळायची. आणि ते इतकं त्या गोडवा त्या सीताफळामध्ये मला भेटायचं आणि माझे एक आत्मिक समाधान जे म्हणतो तर ते आत्मिक समाधान मला त्या ठिकाणी मिळायचं. आणि म्हणून आज साने गुरुजींच्या 125व्या निमित्तानं आपण या ठिकाणी भेटतो आहोत. साने गुरुजींनी म्हटलंय की जयांना कोणी ना जगती सदा जे अंतरी रडती तया जाऊन सुख व्हावे जगाला प्रेम अर्पावे. आणि ते प्रेम त्या ठिकाणी मला साने गुरुजींनी करायला शिकवलं. समाजामध्ये जे काही कोणी वंचित घटक असतील, मागास घटक असतील, त्या घटकांसोबत आपण जाऊन काम करणं मला अपेक्षित वाटतं. आणि म्हणून माझ्यासाठी चांगलं दिसणं आणि चांगलं असणं म्हणजे हे आहे. मनपूर्वक धन्यवाद. नंदुरबार जिल्ह्यातून आलेला इथं स्मारकाच्या वसतिगृहात राहणारा SYBA करणारा संघर्ष पवार पहिल्यांदा बोलतो. जिंदाबाद सगळ्यांना. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. तरी मी काही ओळी बी लिहिलाय, तरी मी मांडतो माझ्या ओळी. मी एक गाणं तयार केले तर मी परफॉर्म करू शकलो असतो म्युझिक बीट लावून, पण मी वेळ नसल्यामुळे मी करू शकत नाही. तर तुम्ही ऐका. या देशातून कितीतरी ही नेते होऊन गेले, पण गरिबांचे प्रश्न नाही पण पैसे भरून नेले. आजही हा माणूस त्याच्या हक्कासाठी रस्त्यावरती पैशांच्या पावसात नेते करप्ट होऊन गेले. हा मुलगी शिकली प्रगती झाली वाक्य निघते तोंडातून, मग अत्याचार मुलींवर का कमेंट करता घरातून. मोर्चा निघतो दारातून चाय बघता घरातून, मुली तुमच्या नव्हत्या म्हणून अश्रू आलेल्या डोळ्यातून. कसक्का भाऊच करतो आपल्या बहिणींचं रक्षण आणि दुसऱ्यांच्या बहिणींसाठी खोटे दिसते लक्षण. आईबापाने कष्ट करून दिले तुम्हाला शिक्षण, मुलींवर अत्याचार ते गेले नेते सिस्टम. 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्या देशात, कसा गेला असेल खास त्या आईबापांच्या पोटात. बलात्कार झाले मुलींवर दारू पिऊन नशात, जसा माणुसकीच्या रूपात घातला शैतानाच्या पोसात. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झाली, तरी आपल्या समाजात आपल्या देशात आपल्या मुले सुरक्षित आहेत का? कहते अपने लोग अपना भारत देश महान है, फिर इंसानों के भेष में क्यों छुपे शैतान है. जिस माँ ने सपने देखे अपनी बेटी के संसार के, उसी माँ से दूर कर दिया हैवानों ने बलात्कार से. 31 साल की बेटी का रेप हुआ उस कोलकाता में, माँ बाप से न मिलने दिया वो गिन चुकी थी आखिरी सांसें. आजकल के पॉलिटिशियन 2 दिन सिर्फ न्यूज में आते, मीडिया को खरीद के रिस्ट इन पीस ढोंग लाते. हर एक सच्ची बात कहना चाहता मैं इस दुनिया से, मेरी हर एक बात बोलना बेटियों को घर जाके. जिंदाबाद. परिवारातली तुमच्याची लेख मुस्कान नदाबजीने LLB पूर्ण केले. मुस्कान आता आपल्याशी संवाद साधेल. सर्वांना जिंदाबाद. नमस्कार, मी मुस्कान परवीन बाबासाहेब. आत्ताच LLBचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सध्या मी शिवाजीनगर पुणे कोर्टात प्रॅक्टिस करते. असं काही ठराविक विषय घेऊन मी आज बोलणार नाही आहे. माझाच अनुभव आहे की चळवळ जी आपण आता करत आहोत, जी संघटना आहे त्या संघटनेतलं स्त्रियांचं योगदान कसं असतं आणि मुली या चळवळीमध्ये स्वतःला जोडून घेतल्यानंतर मुलींच्या आयुष्यात कसा बदल होत जातो. खरं तर मला जे चळवळीचं आणि सामाजिक ह्या सगळ्या गोष्टींचं जे बाळकडू आहे ते माझ्या घरून मिळालेलं आहे. कारण माझे बाबा स्वतः सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे घरापासूनच ते म्हणजे माझ्या जन्मापासूनच ते मला मिळालेले एक बाळकडू आहे. लहानपणापासूनच गाण्यांची, वेगवेगळ्या भाषणांची, आंदोलनाची, या सगळ्या गोष्टींची आवड होती. हळूहळू जशी मॅच्युरिटी होत गेली तसं वेगवेगळ्या विषयावरती स्वतः मी माझे मत मांडू लागले, स्वतः विचार करू लागले त्या सगळ्या गोष्टींवरती. आणि एखादी गोष्ट नाही पटली जी सोसायटीमध्ये घडते, एखाद्या गोष्टीबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर मग ते बाबांच्यासोबत बोलणं आणि मग त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला आणि मग माझ्या ज्ञानामध्ये थोडंसं भर होत गेलं आणि मी
पूर्ण पद्धतीने, एका सामाजिक पद्धतीने, राजकीय पद्धतीने, सगळ्याच पद्धतीने मी त्या गोष्टींचा विचार करायला लागले आणि एक विचारू अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मी कुठेतरी पुढे यायला लागले, ते माझ्या बाबांच्यामुळे. पण शिक्षण घेऊन आणि ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत आज LLB कंप्लीट करेपर्यंत माझ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या आईबाबांच्या सोबत जर सर्वात जास्त योगदान कोणाचं असेल तर ते नक्कीच सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकराजा राजर्षी शाहू महाराज असतील आणि ह्या सगळ्या थोर महान व्यक्तिमत्वांच्या सोबत मेधाताई असतील, त्याच्यानंतर मग बरेच सुभाष काका असतील, म्हणजे सुभाष वारे असतील, डॉक्टर कुमार सप्तर्षी असतील, म्हणजे जी एक सामाजिक चळवळीची पकड आणि एक सामाजिक विचारांचं बाळकडू जे कोणी दिलं असेल तर ह्या म्हणजे या लोकांनी मला ते दिलेलं आहे. ज्या पद्धतीने विचार केला पाहिजे किंवा एक मुलगी म्हणून पुढे न जाता एक माणूस म्हणून कसं पुढे गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची शिकवण यांच्यामुळे मिळाली. आणि म्हणूनच समतेच्या वाटेनं तू यावं, खणकावीत पैंजण तू यावं, या पद्धतीने मी पुढे म्हणजे समानता असेल किंवा धर्मनिरपेक्षता असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या सगळ्या विचारांचा एक रस मी घेऊन माझ्यामध्ये मी पुढे येत आहे. आणि नक्कीच आजच्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग जो आपल्याला दिसतोय तो सहभाग असाच वाढत जाणार, कारण आपण म्हणतो ना, नारी के सहयोग विना हर बदलाव अधुरा आहे. त्याच पद्धतीने आज या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आणि या ज्या चळवळी मोठमोठ्या देशभरात घडत आहेत, या चळवळीमध्ये स्त्रियांचा खूप महत्त्वाचा वाटा असल्यामुळे मला ती एक कविता आठवते. श्री दास्यात युगायुगाची गुलामी चाल, युगायुगाची गुलामी चाल, श्री दास्याचा मी तुरुंग फोडिते, माई मी श्री दास्याचा तुरुंग फोडिते. असं करून आजच्या ज्या स्त्रिया पुढे येत आहेत चळवळीमध्ये, प्रत्यक्ष त्यांचा सहभाग होतो. शिवाय त्या खूप कणखरपणाने आणि एखाद्या टायग्रेसप्रमाणे रोअर करतायत. या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलासा देणाऱ्या आणि भारताला एका वेगळ्या लेवलपर्यंत पोहोचवणाऱ्या या गोष्टी आहेत. धन्यवाद सर्वांना. परत एकदा जिंदाबाद. शेवटचं आपल्या पुढे एक शिक्षक आहे, राज शालिनी प्रभाकर कांबळे, वाशिम जिल्ह्यात तालेत MSc आहेत, सेवादलाचे प्रशिक्षक पण आहेत. ते कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. राजभाई. सर्वांना जिंदाबाद. महाराष्ट्राची मायमाऊली साने गुरुजी यांचं आपण 125 अभियान करतो. त्या रॅलीमध्ये आम्ही होतो. आम्ही कोकण दौरा केला, पश्चिम महाराष्ट्र केलं आणि यावेळी आम्ही आत्ताच 10 दिवस झाले मराठवाडा दौरा करून आलो. यामध्ये आम्ही सदाशिव मगदूम सर आणि बाबासाहेब नदाफ आमच्यासोबत होते. मी थोडं साने गुरूंच्या विचार घेऊन त्यांचा समतेचा जरा चळवळीचा थोडंसं घडत जसं गेलो ते विचार घेऊन थोडं लिहिण्याचा प्रयत्न केला कविता. एवढी मोठी लोकं पुढे आणि इथं बसलेले आहेत, थोडं जरा काही झालं तर थोडं मला सांभाळून घ्या अशी अपेक्षा करतो. तर मी सुरुवात करतो. कसं शोधू ग तुझ्या डोळ्यात प्रेम, कसं शोधू ग तुझ्या रूपात प्रेम, सांग ना कसं शोधू ग तुझ्या गोड कंठात प्रेम. हा ते मी तू दिलेल्या टिपणात शोधण्याचा प्रयत्न केला, जे तुम्हाला कॉलेजच्या लायब्ररीमध्ये माझ्या टिफिनच्या डब्यामध्ये हातामध्ये लपवून ठेवलं होतं. नशीब त्या दिवशी सर मॅडम होते जेवणासाठी माझ्यासोबत, नाहीतर तुझं ते प्रेमाचं टिपण माझ्या पोटात शिजलं असतं. त्यात सांगितलीस तू प्रेमाचा अर्थ, त्यात साचलीस तू प्रेमाची कस्तुरी. सगळं आठवतंय मला, एक कणही विसरलो नाही. पण सो बॅड यार, मला असं प्रेम मान्यच पाहिजे. मला जे ते प्रेम तू देशील का, या मानव जातीसाठी तू शहीद होशील का. पाहिजे मला जे ते प्रेम तू देशील का, समता न्याय हक्कासाठी देह सुद्धा झिजवशील का. पाहिजे मला जे ते प्रेम तू देशील का, कष्टकऱ्यांसाठी, वंचितासाठी, शांततेच्या मार्गाने, त्यागाच्या भावनेतून आयुष्यभर सातत्यानं माझ्यासाठी कार्य करशील का. सोमवारचा दिवस होता, वाचत होतो रावण, आले माझ्या जवळ, म्हणली मला तुझी मंदोदरी आणि धन्यवाद व्हायचं. मी तिच्याकडं आणि ती माझ्याकडं एकही शब्द न बोलता बघतच होतो. ती फक्त कौतुकाची अपेक्षा करत होती. पण सो बॅड यार, मला ते जमतच नाही. एवढंच म्हणेल, कुठून आणू ग तुझ्या सोनेरी रूपावर भाष्य करणारे शब्द. कुठे जाऊ खनन करायला की करू 1945 सालचा जपान. जसं आईसलँडला गेल्यावर
बर्फ दिसत नाही किंवा ग्रीनलँडला गेल्यावर हिरवा असं काहीच नाही, तसं मला तुझ्यावर बोलण्यासारखं काहीच नाही. एवढंच म्हणेल, कलात्मक चित्त काळ्या रंगाची, शेलाट्या बांधाची, तरतरीत नाकाची आणि टपोऱ्या डोळ्याची, सावळ्या रंगात देखील आक्षून घेणारं सौंदर्य असू शकतं, हे मूर्तिमंतरित्या सिद्ध करणारी आहेस तू. म्हणते कशी मला, एवढा कसा रे तू या समाज व्यवस्थेचा विद्रोह करतोस? मी पण तिला शांतपणे सांगितलं, विद्रोही आहे, विद्रोह तर करणारच ना. आता हे थोडं कॉपी केलं. हातात बेड्यांचं बंधन, ओठांवर नियमांचा बांध, आणि तू म्हणतेस ते फाटका आयुष्य सांग. वाज ग तू ती परंपरेची मनुस्मृती, टोचतील तुला माझ्या वेदना, पेटशील तू आणि ठेवशील या समाज व्यवस्थेच्या नरड्यावर पाय. माझं एकच म्हणणे मान्य कर, ओरड मोठ्यानं, जोरात आवाज दे त्या पोरीसाठी आणि ओरड त्यांना, थांब, सांग त्यांना, थांब रे हरामखोरांनो, सोडणार नाही तुम्हाला. या मुंबईताला न्याय मिळवूनच देणार. तुला पूर्ण न्याय तर मिळवून देऊ शकणार नाही, पण फेकून मारेल नक्कीच 375 कलम 10 वर्षासाठी तुमच्या जीवावर. आहे मी वंचिताचा आवाज, अस्पृश्याचा स्पर्श, अडाण्यांचा अनुभव, श्रमिकांचा कष्ट जाणणारा, बेघरांचा निवारा. जसं पाणी चढावरून उताराकडे वाहतं, तसं मी तळागाळातल्या जनतेला त्यात दक्षिण ध्रुवाच्या चंद्र चिखलावर नेणार, घट डोईवर आणि घट कमरेवर पाणी आणण्यासाठी तत्पर करणार. या समाज व्यवस्थेच्या असमानतेचा बांध फोडून समानतेच्या खोड्यामध्ये त्यांना मी फेकणार. माझं तू एवढंच म्हणणे मान्य कर. आणि शेवटचं मला खूप आवडते की तू तुझ्या शहराची लैला या बिरसाच्या पाड्यात येशील का? बोल माझं हृदय होशील का? या रांजाची हिर भरून विषय करशील का? या ज्योतिबाची साऊ होशील का? दिसला कुठे अन्याय, दिसली कुठे विटंबना, दिसली कुठे बिलकुश बानू, तेव्हा उद्रेक कामाने पेटशील का? सांग प्रिय सांग, ठेव हृदयावर हात, बघ माझ्या डोळ्यात आणि सांग माझे होशील का? इन्कलाब! धन्यवाद. आम्हा युवकांची कविता, आमची स्फुट, आमची भावना, आमची अस्वस्थता सारं समजून घेतलं. मी मनापासून आनंद व्यक्त करतो. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय आंदोलन मासिकाचे संपादक आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे पूर्व अध्यक्ष संजय मंगो आता मांडणी करतील. आदरणीय संजय मंगो. सर्वांना जिंदाबाद. खरं म्हणजे या मुलांनी इतकं छान आपल्याला, मला वाटत होतं हे चालू राहावं. थोडं सुरुवातीला लक्षात येत नव्हतं किती मुलं बोलत आहेत, काय मुलं बोलत आहेत, परंतु जे बोलायला लागली आणि ऐकलं, खूप दिवसांनी मला वाटतं इथे बसलेल्या अनेकांनी युवकांचा आवाज शांतपणे ऐकला. मला वाटतं आपल्याला युवकांना ऐकून घ्यायची सवय नाही. युवक माझ्याशी सहमत होतील. अखिल भारतीय माता पिता संघटना आहे, त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप नाही आहे, त्यांची युनियनची मेंबरशिप नाही आहे, ते एकमेकांना भेटत नाही, पण सगळ्या माता पितांचं कॉमन आहे की नाही? जास्त बोलू नकोस, अभ्यास कर, स्वतःला शहाणा समजू नको, हे आहे की नाही कॉमन सगळ्यांच्या घरी? मुलगी असेल तर 7च्या आत घरात, जास्त शहाणपणा करू नको, दुसऱ्याच्या घरी जायचं आहे, हे चालतं की नाही? हे सगळ्या आई बापांचं मुलांना ऐकून घेण्यापेक्षा, आणि आईबाप म्हणजे जन्माला घातलेले आईबाप नाही, आजूबाजूला खूप पालक आहेत. आपल्या सामाजिक पालकत्व इतकं मुरलेलं आहे की ST बसमध्ये देखील एखादा पांढरा केसवाला मुलाच्या बाजूला बसला तर तो पालकत्व घेतो आणि आपल्याला शिकवतो, बरोबर की नाही? किंवा मुलं तरुण हे फक्त शिकवण्यासाठी आपल्या आजूबाजूला असतात, त्यांच्याकडनं काही ऐकायचं नाही, शिकायचं नाही. हा अलिखित नियम सगळ्या वरिष्ठांनी पाळलेला असतो. त्यामुळे आज पहिलंच सत्र युवकांचा आवाज ऐकण्यासाठी आपण वापरलं आणि युवकांनी देखील त्याला भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांना नाही म्हणावं लागलं वेळेअभावी. त्याबद्दल सर्व युवकांचं मनापासून अभिनंदन. जिंदाबाद. आणि खातूबाई आमचे नेहमी सांगतात की मला सामाजिक कामातनं रिटायर व्हायचं आहे, पण आमचे अध्यक्ष बाबा आढावा आहेत, तर बाबा कामात आहेत तर मी कसं काय रिटायर?
तसं आम्हाला नेहमी वाटतं. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात ती सोय आहे, 65 नंतर रिटायरमेंट. पण मेधाताई अजून 70 असून काम करतात, तर आम्हाला रिटायरमेंट नाही. तेव्हा असे कृतीने तरुण असलेली अनेक माणसं इथे बसलेली आहेत. वयाने जसे तरुण आहेत युवा म्हणून, तसे कृतीने युवा. कारण की युवा याचा अर्थ कशाचाही फार विचार न करता एखादी गोष्ट मनाला किंवा हृदयाला भिडली तर तिला झपाटून कवटाळायचं, त्याचं काय होईल ते होईल ते नंतर बघू. हे आहे ना युवकांचं लक्षण. प्रेम असू दे नाहीतर आणखी काय असू दे. मी राजला इथे थांबायला सांगितलं, राजने इथे छान कविता पेश केली, त्याची उंची बघितली ना तुम्ही. तो स्वागताचा जो बॅनर आहे ना, पार उंचापासून खालपर्यंत, काल रात्री 11:30 वाजता आम्ही चिंतेत होतो की तो बॅनर लावायचा कसा. राज म्हणाला तुम्ही काय काळजी करू नका. अर्धा तास खटपट केली आणि तो बॅनर राजने तिथे बांधला. तेव्हा युवकांमध्ये कुठल्याही प्रकारचं आव्हान पेलण्याची क्षमता असते. मला एवढंच सांगायचं आहे, आपण सगळे जे इथे जमलेलो आहोत, एका अर्थाने आपल्याला काहीतरी सामाजिक भान आहे. मुस्कानने तर घरपासूनचं बाळकडू सांगितलं, तसे अनेक लोकांना अनेक पातळीवर कुठे ना कुठे बाळकडू मिळालं, समतेचं, साने गुरुजींच्या विचारांचं. त्यामुळे आपण या इथे पोचलेलो आहोत. पण आपल्याला खरी गरज याची आहे की आपण युवा म्हणून आपल्या पलीकडे जे युवा आहेत, आपल्या शेजारी पाजारी जे युवा आहेत, ते अजून इथपर्यंत येत नाही आहेत, त्यांच्याशी कसा संवाद साधायचा, त्यांना कसं आपलंसं करायचं. अनेकदा मी पाहतो की अशा युवकांच्या गराड्यामध्ये आपले युवक एकदम संकुचित हो जातात, किंवा आता काय करायचं, हे सगळं वातावरण असं आहे, आपण कसं व्यक्त व्हायचं, कसं बोलायचं, अशी चिंता आपल्या मनात पैदा होते. मला असं वाटतं की अशा ठिकाणी साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ही जी शिकवण आहे ना, ती आपल्याला कामी पडते. ती फार उपयुक्त आणि महत्त्वाची शिकवण आहे की न चिडता, न तोल सोडू देता, संयमाने आपण आपल्या आजूबाजूशी संवाद साधता आला पाहिजे. सारंगने पुस्तकाच्या वाचनाचं जेव्हा तो सांगत होता, मला रावेना म्हणून मी त्याला पुस्तक सर्वांच्या वतीने भेट दिलं, तुमच्या सर्वांच्या वतीने. पण वाचन केल्यानंतर माणूस किती विचार करू शकतो आणि विचार करायला लागल्याबरोबर त्याच्याकडनं किती प्रकारचे मनामध्ये, डोक्यामध्ये जे चर्वण होतं ते कृतीत उतरतं, त्याची एक झलक आपण सारंगकडनं पाहिली. पण मी सारंगला सांगेन आणि इतरांनाही सांगेन की जशी पुस्तकं वाचायची असतात तसा परिसर वाचायचा असतो, भोवताल बघायचं असतं आणि आपल्या भोवतालाच्या पलीकडे जाऊन बघायचं असतं. इथे आमची ठाण्याची मुलं आत्ता पोचली, गोरेगावची मुलं मला वाटतं अजून पोचतायत. आम्ही अनेक संस्थांमध्ये हे आवर्जून करतो की आमच्या संस्थेतल्या युवकांना अभ्यास सहलीसाठी कधी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात घेऊन जातो, कधी नर्मदेच्या खोऱ्यामध्ये घेऊन जातो, नाहीतर कधी कुठे आणखीन अशा आंदोलन करणाऱ्या समूहांमध्ये घेऊन जातो. तर जशी पुस्तकं वाचायची आहे तसा परिसर वाचायचा आहे. आणि तो परिसर वाचायचा आहे म्हणजे फक्त मी, माझं घर, माझ्या अवतीभोवती हे वाचायचं नाही आहे, तर त्याच्या पलीकडे अशी जी अनेक ठिकाणं आहेत जिथे युवकांना नवीन शिकायला मिळेल, नवीन प्रेरणा मिळेल, नवीन ऐकायला मिळेल, ते बघता येईल. हे सगळं मी का करायचं असं युवक म्हणू शकतो, कारण की मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अनेक वर्ष शिकवत होतो तिथे ज्या कॅलिबरची मुलं यायची, अगदी रिझर्व्ड कॅटेगरीतल्या मुलांचे देखील पर्सेंटेज व्हेरी हाय, आणि मला माझी विद्वत्ता, माझा अक्कल, मला माझं करिअर करायचं आहे, अशा प्रकारची एक गमजा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि अनेकदा असं वाटतं की मी माझा पुरेसा आहे आणि मी माझं जग बदलेन, मी माझं कर्तृत्व करेन, मला कोणाची गरज नाही. हे थोडंसं गडबडीचं आहे, हे लक्षात घ्या. आणि इथे आलेल्या लोकांना ते कदाचित लक्षात आलं असेल, पण बाहेर नेण्यासाठी म्हणून मी हे सांगतो. शिव्या येतात आपल्यापैकी सगळ्यांना, येतात ना? शिव्या चांगला येतात, मुलींना तर अधिक चांगल्या शिव्या येतात मुलांपैकी. वो अभी नाव कह रही है मंच पर बैठे इसी. कुठून शिकलो आपण शिव्या? कॉलेजमध्ये कोर्स आहे शिव्यांचा. आई सांगते गणित झालं, मराठी झालं, आता 5 नवीन शिव्या सांगितल्याशिवाय मी जेवायला वाढणार नाही. वडील म्हणतात का ते फाड शिव्यांचा क्लास आहे तो जॉईन कर, मी 100 रुपये फी भरतो. हे काहीही न करता आपण शिव्या शिकतो आणि शिव्या वापरतो. मी हे उदाहरण अशासाठी देतो युवकांशी बोलताना की या शिव्या कुठून शिकलो आपण.
आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूत. आपण शाळेत गेल्यावर शिकत नसतो, आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या अवतीभोवती जे घडत असतं ते सगळं परिसर आपल्याला घडवत असतो, समाज आपल्याला घडवत असतो. आणि म्हणून आपण मनुष्य म्हणजे सामाजिक प्राणी अशी व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून समाजाबरोबरचं आपलं ऋण, समाजाबरोबरची आपली बांधिलकी ही अतिशय जन्मापासूनची आहे. जन्मता एखादं बाळ जर आपण यंत्रांचा वापर करून, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण बेटावर नेऊन ठेवलं आणि 5 वर्ष मशीनने, कॉम्प्युटरने तिला सगळं डायपर बदलणे, खाणं पिणं सगळं 5 वर्ष दिले, एकही माणूस नाही त्या मुलाबरोबर, आणि 5 वर्षानंतर त्या मुलाला इथे आणलं साने गुरुजी संमेलनामध्ये, काय होईल? नाव काय तुझं? तुला काय वाटतं? माणसाला घडवण्याची क्षमता ही समाजामध्ये आहे. आणि समाज याचा अर्थ केवळ मनुष्य समाज नाही, तर माणसं, सर्व जाती धर्माची माणसं, सर्व देशांमधली माणसं, सर्व स्तरांवरची माणसं, सर्व लिंगांची माणसं, पारलिंगी व्यक्ती देखील, आणि त्याबरोबरच पशु पक्षी आणि निसर्ग, हे सगळं मिळून आपण तयार झालेलो आहे. याचं भान आज युवकांना चांगल्या पद्धतीने येत आहे. मी पाहतोय की विकासाबद्दल, विकासामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल खूप आत्मीयतेने वाचन करणारे, अभ्यास करणारे युवक खूप मोठ्या संख्येने, आणि केवळ अभ्यास आणि वाचन नाही, आरेमध्ये मेट्रोची कारशेड बनते म्हटल्यानंतर ज्या मोठ्या संख्येने मुंबईमधले तरुण तिथे उतरले होते ती कारशेड वाचवण्याकरता, हे सगळे युवक कुठेतरी त्यांना ही समज आणि बांधिलकी आहे. त्यामुळे म्हणून ज्याप्रमाणे सारंगसारखा वाचन करणारा युवक आपल्याला प्रेरणादायी आहे, त्याचप्रमाणे या वाचनाचा वापर करून माझ्या भोवतालची परिस्थिती, मला जेवढी जमेल तेवढी खटपट करणार, काय होईल ते होईल, अशी जिद्द बाळगणारे युवक देखील फार महत्त्वाचे आहेत. आणि त्या दृष्टीने या 125 अभियानामध्ये तुम्ही जे मुद्दे मांडले, हे खरं आहे की आमच्या वेळेला मुलांच्या आणि मुलींच्या शाळा वेगळ्या असायच्या. मुलींची शाळा एकच असेल तर मुलींचा वर्ग वेगळा, मुलांचा वर्ग वेगळा. आम्हाला जिने वेगळे, गेट वेगळा, आम्हाला खूप आटापिटा करायला लागायचं मुली बघण्यासाठी. बोलणं बिलणं तर लांबच राहिलं, जाम आटापिटा व्हायचा. आणि जरा कुठे आम्ही मधल्या सुट्टीत काहीतरी करून कुठेतरी त्या जवळ गेलो तर मास्तर छडी घेऊन हजर, छड्या खाल्ल्या, पण मुली काय भेटल्या नाही शाळेमध्ये. मग कॉलेजमध्ये गेलो, मुलींशी बोलायची सवयच नाही, त्यामुळे मुलं बोलणार काय. पुन्हा कॉलेजमध्ये काही बंधनं नव्हती, तरी आपोआप मुलं एका बाजूला, मुली एका बाजूला. आता परिस्थिती खूपच बदलली आहे. आमच्या पिढीतले लोक म्हणतात, काय ते चिकटून बसलेत, बघा ना काय काय कसं. आता स्पर्शाचं, एकमेकांबरोबर बोलण्याचं, व्यक्त होण्याचं, जवळीकीचं सगळं स्वरूप बदललेलं आहे. आणि हे युवकांची जी अभिव्यक्ती आहे, मला एका परीने ते निरागसता वाटते. त्याच्यामध्ये काही लोकांना धोके वाटतात, काही लोकांना समाज काय म्हणेल याची चिंता वाटते, पण ती जी मोकळीक आहे, ती जी आपुलकी आहे, ती विधायक दिशेने कशी वळवता येईल याचा प्रयत्न आपण करू शकतो. त्याच्यापासून घाबरून जाणं किंवा त्याला दूर लोटणं किंवा त्याला नाकारणं किंवा त्याला जरब बसवायचा प्रयत्न करणं, ही प्रवृत्ती चुकीची आहे. त्यामुळे प्रेमाबद्दल, आकर्षणाबद्दल जे काय तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये थक्के टोळपे खाणार ते आहे ना, असे कोणी नाहीत ना आपलं की एक बार दिल टूट गया तो बस उदास, अरे एक टूटा तो वापस जोड़ेंगे, दूसरा लगाएंगे, करते रहने का. दिल जोड़ने में कोई दिक्कत नाही, पण त्या दिल जोडाजोडीमध्ये आपलं बिल फार फाटतं आणि बापाचं बिल जातं सगळं, हे लक्षात ठेवा. आपली ऐपत काय, आपली घरची परिस्थिती काय, आपल्याला आयुष्यामधल्या ध्येयामधली महत्वाची ध्येय कोणती आणि पहिलं कर्तृत्व काय करायचंय, या सगळ्याचं भान जर आपण ठेवलं नाही तर ये दिल वाला बात फिर कभी बत्ती अपनी गुल हो जाएगी पता नहीं चलेगा, दिल तो अपनी जगह. तेव्हा याचे देखील भान असणं
आणि अग्रक्रम ठरवणं आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि स्वपासून समाजापर्यंत ही सामाजिक बांधिलकीचा भाग आपण काही मानतो की नाही, या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. शेवटचा मुद्दा मी पुन्हा हे तुमच्यासाठी बोलत नाही, कारण की मला माहिती आहे इथे पोचलेली जी सगळे युवक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी हे सगळं मान्य केलं म्हणूनच ते इथे पोचले आहेत. पण आपल्याला हे बाहेर कसं घेऊन जायचं या दृष्टीने मला आग्रहाने मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की कुठले मुद्दे युवकांच्या दृष्टीने आज अग्रक्रमाचे आहेत त्या दृष्टी विचार करताना. आपण अनेकदा विचार करतो की माझं शिक्षण कसं होईल, आणि आज खरंच तशी परिस्थिती आहे की बालवाडीच्या शिक्षणापासून ते कॉलेजच्या शिक्षणापर्यंत आणि इतर व्यावसायिक शिक्षण घ्यायची झाली तर त्या फिया ज्या आहेत त्या कायच्या काय फिया आहेत. त्याला एक उपाय एका सहकार्याने चांगला सांगितला, स्कॉलरशिपबद्दलची जागरूकता, आणि आता शिक्षण प्रकल्प राबवून राजू बहाळकर आणि त्याची टीम प्रयत्न करतोय, आम्ही पण सुरू केले ठाण्यामध्ये, की शासनाच्या शिष्यवृत्त्या मुलांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या हक्काचा पैसा आपल्या भविष्यासाठी वापरू म्हणून प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आमच्या काळामध्ये आम्ही जयप्रकाश नारायण असू दे, SM जोशी असू दे किंवा अगदी अटल बिहारी वाजपेयी असू दे, जनता पार्टीच्या काळामध्ये त्यांची भाषणं ऐकून पेटून उठून काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं. आता मुलांना भाषणबाजी चालत नाही. आम्ही जेव्हा चर्चेचं नियोजन केलं तेव्हा संजय मंगोलनी 17 मिनिटापेक्षा जास्त बोलायचं नाही, फार तर फार 20 मिनिटं असं आम्ही मिटिंगमध्ये ठरवलं, कारण फार वेळ ऐकून आपण घेत नाही. तेव्हा संक्षेपाने व्यक्त होणं, कम्युनिकेट करणं हे जसं महत्त्वाचं आहे, तसं या समाजाबद्दलचं जे भान आहे ते प्रत्यक्षात आणायचं ठरवलं तर अडचणी आहेत. घरचं दारिद्र्य आहे किंवा घरच्या वंचना आहेत, परिसरामध्ये आपण जिथे राहतो, गावपाड्यामध्ये राहत असू, वस्तीमध्ये शहरातल्या राहत असू, तिथले प्रश्न आहेत. स्वतःचं शिक्षण होईल की नाही, स्वतः पायावर उभे राहू की नाही अशी विवंचना आहे, आणि अशा परिस्थितीतनं सामाजिक काम करायला वेळ काढायचा आहे ही एक नव्याने उभी राहिलेली चॅलेंजेस आहेत. आणि मध्यमवर्गीय मुलांचं दुसरीकडे आता एक पाय भारतात आणि एक पाय अमेरिकेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या परदेशातल्या संधी आणि त्याच्यासाठी हे सगळं समजून घ्यावं लागेल. या सगळ्याला वाव देत एक सामाजिक भान कसं निर्माण होईल युवकांमध्ये, आणि त्यांना ह्या प्रवाहात त्यांच्या कलाने आपण कसं घेऊ शकू या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण साने गुरुजी 125 निमित्ताने तरुणांनी ठरवलंच असेल, परंतु हे जे आपण सुरू केलेलं आहे, आपण इथे आलो, आपण शाळा कॉलेजमध्ये संवादाचे असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. साने गुरुजींच्या नावाने, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नावाने आपण शाळा कॉलेजमध्ये संवादाचे कार्यक्रम मुलांबरोबर घेतले, युवकांच्या प्रश्नावर चर्चा केल्या तर नक्की युवक व्यक्त होतील आणि आपल्याबरोबर जोडले जातील. दुसरं मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे या युवकांना जसं कधी समुद्र किनाऱ्यावर, कधी एखाद्या चांगल्या धरणावर जायला आवडतं, तसं त्या धरणामुळे विस्थापित झालेल्या भागामध्ये पण त्यांना घेऊन जाणं, किंवा आदिवासींच्या प्रश्नांची जाणीव त्यांना होईल अशा ठिकाणी कोणीतरी घेऊन जाणं, शेतकरी आंदोलन पाहायला घेऊन जाणं हे देखील गरजेचं आहे. अशा प्रकारचे उपक्रम देखील आपण राबवायला हवेत. आणि या सगळ्या प्रोसेसमधनं त्यांचं जे उर्मीचं वय आहे, त्यांचे जे एकमेकांना भेटणं आहे, व्यक्त होणं आहे, कविता करणं आहे, आणखीन काही करणं आहे, त्याच्यामध्ये मगाशी कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे हे खरंच आव्हान आहे की कोणाशी बोलायचं, कोणावर प्रेम करायचं याच्यावर पण आता खूप बंधनं येत आहेत. त्याला वाव देणं, कोणीतरी सुरुवात केली होती मोहब्बतची, पण त्याने पुढे कुठे गाडी गेली त्याची माहिती नाही. आम्ही आता घोषणा द्यायला लागलोय मुलांबरोबर कि हम मोहब्बत करेंगे, वो भी मोहब्बत भी जिंदाबाद. मोहब्बत करना भी हमारा हक है, अधिकार है, और वो हमको हम तय करेंगे किससे मोहब्बत करनी है, किससे प्यार करना है, किससे दिल जोड़ना है, किसके साथ रहना है, वो आप कैसे तय करेंगे एक ही जात और एक ही धर्म और कुछ करने का. याचं देखील वातावरण समाजामध्ये निर्माण करावं लागेल. परिस्थिती खूप आक्रमक आहे आपल्या विरोधी विचारांची, परंतु त्याच्याने बावचळून जायची गरज नाही. तरुणांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, जे आव्हानं स्वीकारतात ते तरुण. त्यामुळे आपण वी शुड बी हॅपी की 2024 साली आता महाराष्ट्रामध्ये अतिशय पाशवी बहुमत घेतलेलं राज्य सरकार आहे आणि केंद्रामध्ये आणखी वाट लावण्याची तयारी बसलेले लोक आहेत. अशा काळामध्ये युवकांना खूप संधी आहे स्वतःला आणि स्वतःबरोबर आपल्या बरोबरच्या समाजाला घेऊन साने गुरुजींचा, फुल्यांचा, आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा जो विचार आहे प्रेमाचा, परिवर्तनाचा आणि माणुसकीचा, तो आपण रुजवूया, फुलवूया आणि सगळे मिळून घडवूया. जिंदाबाद.
रोहित आहेत सृजन प्रकाशनाचे. संजय मंगला गोपाळ यांनी एक खूप महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तिका आहे लोकशाही समाजवादी चळवळ पुन्हा गतिमान करणे आवश्यक आहे. ही पुस्तिका इचलकरंजीच्या सृजन प्रकाशनाच्या वतीने आत्ता या ठिकाणी प्रकाशित होईल. मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे. लोकशाही समाजवादी चळवळ पुन्हा गतिमान करणे आवश्यक आहे. डॉक्टर संजय मंगला गोपाळ लिखित आणि सृजन प्रकाशन इचलकरंजी प्रकाशित पुस्तकाचं प्रकाशन आता आपल्यासमोर आहे. लोकशाही समाजवादी चळवळ पुन्हा गतिमान करणे आवश्यक. लेखक संजय मंगला गोपाळ, डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचं हे पुस्तक आता प्रकाशित झालं असं मी आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष केशव गोरे, स्मारक ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आणि जमिनीवर पाय असलेला खूप चांगलं भारत असलेला कार्यकर्ता ज्यांची ओळख आहे प्रमोद निगुडकर यांना मी विनंती करतो युवा मेळ्याचं अध्यक्ष समारोप करावा. प्रमोद निगुडकर. व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी तरुण मित्र, समोर खूप मान्यवर व्यक्ती दिसत आहेत. मेधाताई आहेत, आत्ताच साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त सुधीर देसाई आले, अन्य अनेक माझे मित्र सहकारी समोर आहेत. मी खरं तिथे बसून विचार करत होतो की 1950 साली जी व्यक्ती गेली आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा त्यांनी खूप सहभाग दिला आणि नंतर हे स्वराज्य जे आहे ते सुराज्य कसं होईल याचा एक विचारसुद्धा केला अंतर्भातीच्या अंगाने. त्या साने गुरुजींच्या डोक्यामध्ये काय चालू असेल किंवा तर ते जर आता असते तर त्यांनी ह्या सगळ्या गेल्या 75 वर्षाच्या काळामध्ये जिथे आपण असं म्हणतो की 52% बाललैंगिक शोषण करणारी लोक ही आपल्या कुटुंबातलीच आहेत. अशा समाजामध्ये जिथे फक्त 18% महिला ह्या कामगार वर्गात म्हणजे कामगारांपैकी फक्त 18%च महिला असतात. उरलेल्या महिला फक्त घरातलं काम करतात आणि त्यांना कामगार किंवा त्यांचं जे काम आहे ते मोजलं जात नाही. ज्या समाजामध्ये आत्ता असं म्हटलं जातं कारण आपण शिक्षणाचा अधिकाराचा कायदा मिळाला म्हणून की 97-98% मुलं शाळेत सहभागी होतात, पण त्यातली 20 ते 25% मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याच्या आधीच शाळेच्या बाहेर पडतात. कोणत्याही रस्त्याने गेलं, शहरात असो आणि आता ग्रामीण भागात सुद्धा, तर रस्त्यावरती सुद्धा अशी मुलं सापडतात की ज्यांना त्या अर्थाने घर नाही. अशी सगळी परिस्थिती बघितल्यानंतर ज्या माणसांनी 100हून अधिक पुस्तकं लिहिली, ज्या माणसांनी पांडुरंगाला मोकळं केलं सर्वांना भेटण्यासाठी, ज्याला बंदिस्त करून ठेवलं होतं आपणच, त्या माणसाच्या डोक्यामध्ये काय चालू असेल, तो कोणत्या प्रकारचं रॅप लिहिल. कारण साने गुरुजी तसे आधुनिक होते ना, त्यावेळेला सुद्धा त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेगवेगळी माध्यमं पाहिली. तर त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी रॅप लिहिला असता, त्यांनी रील पण काढलं असतं. तर हे रील कोणतं असतं, कशा प्रकारचं भाष्य त्यांनी त्यात केलं असतं, फेसबुकवरती त्यांनी काय लिहिलं असतं, त्यांचं दररोजचं ट्विट काय असतं. मला वाटतं की तरुणांनी या अंगाने सुद्धा, बऱ्याच तरुणांनी विचार केलेला दिसतोय, या अंगाने सुद्धा विचार करावा आणि हा विचार करण्यासाठी आमंत्रण द्यावं. एवढंच काम मी आता समारोपाच्या भाषणात करणार आहे की हा विचार काय असू शकतो, कशा प्रकारे आपल्याला या सगळ्या प्रश्नांवरती बोलायला पाहिजे. म्हणजे 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाल्यानंतरच आपण जागं झालं पाहिजे का,
की त्याच्या आधी जागा होण्याची गरज आहे. तरुण म्हणून आपली भूमिका काय असणार आहे, आपण समाजासाठी करताना प्रत्येक वेळी सरकार काय करतं आहे याकडेच पाहणार आहोत का, की आपण सुद्धा काही करणार आहोत आणि जे काही चुकीचं करत असतील तर त्याला प्रश्न विचारणार आहोत. तर हे सगळं समजून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी केंद्र आहेत. जसं हे केंद्र आहे की आपण कशा प्रकारे व्यक्त होऊ शकतो. तसंच एक केंद्र साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट म्हणून माणगावला सगळ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने उभं राहिलेलं आहे. तसंच एक केंद्र उत्तर महाराष्ट्रामध्ये कर्मभूमी म्हणून उभं राहत आहे. या सगळ्या केंद्रांवरती मला तुम्हाला निमंत्रण द्यायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं आणि साने गुरुजी कशा पद्धतीने व्यक्त झाले असते ते समजून घ्यावं आणि आपण त्या दृष्टीने व्यक्त होता येतं का हे पाहावं असं निमंत्रण या निमित्ताने मी तुम्हाला देतो. मे महिन्यामध्ये 1 ते 8 मेपर्यंत एक युवा छावणी असते. त्या युवा छावणीमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होऊ शकता. इथे आलेले काही तिथे येऊन गेलेले आहेत. अन्य युवकांना तिथे पाठवू शकता. आणि असे असंख्य उपक्रम महाराष्ट्रभर होत आहेत की जिथे आपल्याला चांगलं काय आहे, व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, घरातला मुलगा म्हणून, गल्लीतला दादा म्हणून आणि या देशाचा आणि या खऱ्या अर्थाने जगाचाच एक चांगला नागरिक म्हणून आपल्याला पुढे काय करायला पाहिजे याचा एक परिपाठ किंवा एक मार्गदर्शन आपल्याला मिळेल अशा ज्या ठिकाणं आहेत तिथे आपण सर्वांनी जावं. आजच्या या 2 दिवसांमध्ये आपल्याला ही अशीच ठिकाणं, चालती फिरती ठिकाणं, चालती फिरती विद्यापीठं करतात या 2 दिवसामध्ये तुम्हाला भेटायला त्यांना मिळेल. त्याचाही तुम्ही उपयोग करून घ्यावा. आजचं हे सत्र जे आहे ते राजू बहाळकर यांनी त्या पद्धतीने आर्टिस्टिक भाषेत म्हणायचं तर क्युरेट केलं. बाहेर राजू सुतार आणि राजेश कुलकर्णी यांनी क्युरेट केलेलं अर्धवट आहे त्यांच्या दृष्टीने, पण तेही खूप छान कलादान त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसं त्या अर्थाने तुम्ही जे आज हे सत्र क्युरेट केलं ते अतिशय छान होतं. युवकांना काय वाटतंय ते आपण पाहिलं. आपल्याला मला वाटतं की विज्ञान युगामध्ये काय हलाल आहे आणि काय हराम आहे याची वेगळी व्याख्या करावी लागेल. याकडेही मला तुमचं लक्ष वेधायचं आहे की विज्ञानामध्ये विज्ञान समोर ठेवून आपल्याला त्या गोष्टी ठरवाव्या लागतील. याकडेही आपण सगळ्यांनी लक्ष ठेवूया. तुम्हा सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदनही करतो की आज तुम्ही या सांगता समारंभामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 82 संस्था आणि आणखीन काही संस्था त्याच्याशी जोडू मागता आहेत. महाराष्ट्रभर याच्याबद्दलचं काम वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की आज आणि उद्या आपण जे आहोत ते यापुढे जाऊन साने गुरुजींनी सांगितलेली अंतर्भारती, साने गुरुजींनी सांगितलेली भारताची आणि ह्या जगाची संस्कृती काय असेल हे सांगण्यासाठीचं बळ इथून आपण घेऊन जाऊया अशी आशा व्यक्त करतो. जिंदाबाद. इचलकरंजीचे सगळे रोहित आभार मानते. सगळ्यांना प्यार मोहब्बतवाला जिंदाबाद. गेले तास 1.5 तास आपण खूप ऐकलं आणि ऐकलं पाहिजे. हे मला पण आता खूप ऐकलं आणि स्वतःचं पण ऐकलं पाहिजे आणि समोरच्या तरुणांचं देखील खूप ऐकलं पाहिजे. मंगू सरांनी पुढे नेऊन ते इथं जोडलं की चळवळीतल्या कार्यकर्त्यांसोबत, तरुणांसोबत समाजामध्ये जाऊन समाजातील तरुणांचं पण ऐकलं पाहिजे. तर ह्या युवा मेळाव्यामध्ये शिक्षण असेल, वाचन असेल, मैत्री, प्रेम, आई माझी बेस्ट फ्रेंड, नंतर व्यवस्थेचा बळी, नंतर रॅपच्या माध्यमातून बलात्कार आणि या सगळ्या प्रश्नांवरती मत मांडणारा मित्र, नंतर राज असेल तो क्रांतीचं प्रेम कसं असावं असं त्याचं तो मत व्यक्त करतो. असे खूप वेगवेगळ्या माध्यमातून
आज सर्व या युवांनी ह्या जिंदातील साथींनी आपलं भावना व्यक्त केल्या, मत व्यक्त केलं आणि आपण सर्वांनी ते ऐकलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सर्व जिंदातील साथींचं मी अभियानातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विचारमंचावर असणारे सुरुवातीला जिनं मनोगत व्यक्त केलं ती फलक खान, चोरे काका असतील, नंतर आपले विशेष उपस्थित असणारे संजय मंगला गोपाल सर, ज्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या सर्वाबद्दल मार्गदर्शन केलं. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रबोध निवडकर सर यांनी अध्यक्षस्थान भूषवलं. आणि या सर्व कार्यक्रमाचे ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आपले राजेंद्र बहाळकर सर, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर समोर उपस्थित राहिलेल्या तुम्ही सर्व साथींचे मी सानेगुरुजी 125 अभियानानिमित्त मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम संपला असेल. जय गुरु. धन्यवाद.